जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर 1 ठरलेले आपले युट्यूब चॅनल अर्थातच स्टिकर मराठी पोलीस भरती। तर या चॅनलवर मी शुभांगी सुक्रे आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे। तर PYQ सिरीज आपण चालू केलेली आहे। प्रत्येक रविवारी एक एक जिल्हा आपण घेत आहोत। याच्या आधी आपण अकोला जिल्हा पोलीस शिपाई भरती याच्यामधले सगळ्या विषयांचे सगळे प्रश्न स्पष्टीकरण सहित पाहिलेले आहेत। नसेल पाहिलं व्हिडिओ आपल्याच युट्यूबला व्हिडिओज मध्ये अवेलेबल आहे, पाहून घ्या। तर आजचा आपला जिल्हा आहे पुणे शहर शिपाई भरती। पुणे शहर याचे 2023 चा जो पेपर झाला याच्यामधले सगळे विषय आज आपले एकाच लेक्चर मध्ये होणार आहेत। त्याच्यामुळे शेवटपर्यंत 2 तास लागू देत किंवा 2.5 तास लागू देत, सगळा व्हिडिओ व्यवस्थित पाहायचा आहे, म्हणजे सगळ्या विषयांचे सगळे प्रश्न तुमचे क्लिअर होतील। ठीक आहे, तर संपूर्ण विषयाचं विश्लेषण आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सगळ्यांनी आलेला आहातच, तर सेशन प्रत्येक पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींपर्यंत शेअर करायचा। त्यांनाही जे पुणे शहरला ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांनाही माहिती असू देत ना की कशा पद्धतीने प्रश्न कुठल्या विषयावर या जिल्ह्यामध्ये विचारले जात आहेत। तर तुमची जबाबदारी आहे, प्रत्येक विद्यार्थ्याने अशी जबाबदारी जर आपल्यावर घेतली तर प्रत्येकाचं काम सोपं होऊन जाईल। ठीक आहे, चलो चालू करूयात। आपण सगळ्यात आधी आपण मराठी व्याकरणाचे प्रश्न पाहणार आहोत। आपला गेल्या वर्षीचा रिझल्ट आहे 260 प्लस विद्यार्थी मित्रांचा, याही वर्षी असाच रिझल्ट लागेल। अभ्यास व्यवस्थित करा, मार्गदर्शनासाठी आम्ही आहोतच। चला, मराठी व्याकरणाचा आपला पहिला प्रश्न आहे, पुढे दिलेल्या शब्दांपैकी कोणता शब्द इंग्रजी भाषेतून आलेला आहे? इंग्रजी भाषेतून आलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे। बघा, पिस्तूल, जहाज, इस्त्री, पार्सल। तर शब्द सिद्धी तसा किचकट टॉपिक आहे, पण असे जे काही तत्सम, तद्भव, देशी आणि इंग्रजी हे शब्द सगळ्यात सोपे आहेत। तत्सम म्हणजे संस्कृत मधून जसे तसे घेतलेले, तद्भव म्हणजे संस्कृत मध्ये बदल केलेला म्हणजे तद्भव, देशी म्हणजे आपल्या बोली भाषेतील, आणि बाकीचे कन्नड, तमिळ, तेलुगू, अरबी, गुजराती यासारखे जे आहेत ते ओळखायला जरा कठीण जातं, कारण आपल्या परिचयातलेच नाहीयेत। इंग्रजी शब्द जे आपण इंग्रजीमध्ये स्पेलिंग लिहितो त्याला म्हणतात इंग्रजी। मग कोण आहे याच्यातला इंग्रजी? कुठला शब्द इंग्रजी आहे? काय आहे इंग्रजी? पार्सल हा शब्द इंग्रजी भाषेतून मराठीत घेण्यात आलेला आहे, म्हणून पर्याय चौथाच योग्य। लोखंडाचे चणे खाणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला इथे ओळखायचा आहे। लोखंडाचे चणे खाणे म्हणजे काय? भरपूर परिश्रम करणे, उद्योगधंदा करणे, भरपूर खाद्य खाणे आणि यापैकी नाही। प्रत्येक विद्यार्थी मित्राने सेशन शेअर करायचे, सगळे विषय आज आपले होणार आहेत। ठीक आहे, भरपूर परिश्रम करणे म्हणजेच लोखंडाचे चणे खाणे। ठीक आहे, पर्याय पहिलाच योग्य। बावळी मुद्रा, देवळी निद्रा याचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे। बावळी मुद्रा, देवळी निद्रा। बावळी मुद्रा घेऊन देवळात निजणारा, शहाणपणाचे सोंग आणणारा मूर्ख, निरपराध माणसाला शिक्षा करणे, दिसण्यात बावळा पण व्यवहारात मात्र चतुर। तर बावळी मुद्रा, देवळी निद्रा याचा अर्थ काय आहे? अगदी सर्वसामान्य माणूस दिसायला दिसतो, पण तो असतो अगदी हुशार, समंजस असलेला, म्हणजेच बावळी मुद्रा, देवळी निद्रा, ज्ञानी मनुष्य। म्हणजेच काय? तर दिसण्यात बावळा, बावळा म्हणजे सर्वसामान्य माणूस, पण व्यवहारात मात्र चतुर। पर्याय चौथाच योग्य। पुढे, अक्षरे हे आपल्या ध्वनींच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत, हे पहिलं वाक्य झालं, म्हणून अक्षरांना मूलध्वनी म्हणतात, हे दुसरं वाक्य झालं। तर कोणता पर्याय योग्य आणि कोणता चूक ते ओळखायचे। 2 वाक्य आहेत, तर याच्यातलं संपूर्ण विधान बरोबर आहे, विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे, संपूर्ण विधान चूक आहे आणि विधानाचा पूर्वार्ध चूक आहे। काय येईल बरोबर? बघा, अक्षरे आपल्या ध्वनींच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत। ध्वनींच्या किंवा आवाजाच्या प्रत्येक खुणेला आपण काय म्हणतो रे? खूण, म्हणजे चिन्हांनी लिहितो आपण, त्याला काय म्हणतात? लिपी म्हणतात। म्हणजे पहिलं वाक्य चूक। आणि मूलध्वनी कोणाला म्हणतात रे? मूलध्वनी म्हणजे आपल्या तोंडावाटे उच्चारले जाणारे सगळे वर्ण, कळते? कुठलाही असू दे, मग शब्द असू देत, व्यंजन असू देत, काही असू देत, तोंडावाटे जे उच्चारले जातात ते मूलध्वनी असतात आणि ते लिहून ठेवल्यावर वर्ण बनतात आणि ज्याने लिहितो त्याला लिपी म्हणतात। लक्षात ठेवायचं। त्याच्यामुळे दिलेली दोन्ही वाक्य चूक आहेत, म्हणजे विधानात संपूर्ण विधान चूक आहे। पर्याय तिसरा, गोंधळ माजवणारा आपल्या डोक्यामध्ये हा प्रश्न येतो।
त्यामुळे व्याख्या इथं तुम्हाला आठवायच्या व्यवस्थित. लिपीची व्याख्या, वर्णाची व्याख्या, अक्षराची व्याख्या इथं तुम्हाला आठवायची आहे. आणि मूलध्वनी म्हणजे काय तेही आठवायचं आहे. समजलंय? पुणे शहर पाहतोय तर ज्यांनी पुणे शहर मध्ये फॉर्म भरलाय व्यवस्थित प्रश्न पाहायचे आहेत सगळे. पुढीलपैकी कोणती व्यंजने शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारी आहेत? शेवटी स्वतंत्र उभा दंड बघा, मध्यभागी उभा दंड असलेला वर्ण, शेवटी उभा दंड असलेला वर्ण, उभ्या दंडाला जोडलेला वर्ण, शेवटी स्वतंत्र उभा दंड असलेला वर्ण आणि कोणताही दंड नसलेला वर्ण हे आपण वर्णमाला मध्ये पाहिलेलं आहे प्रकारामध्ये. ठीक आहे, तर शेवटी स्वतंत्र सांगितलंय म्हणजे त्याला कुठलाच दंड जोडला गेलेला नाही. तर असं कोण आहे? दोघच आहेत. हे दोन कोण आहे रे? मध्यभागी आहे ना. मग ह्याला काय आहे? ह्याला काय म्हणणार? मध्यभागी उभा दंड असणारे वर्ण. मग 3 आणि 4 बरोबर कुठे आहे? तर पर्याय 2 मध्ये आहे. म्हणून पर्याय दुसरा आपला योग्य. यशोधन, तपोबल, मनोरंजन, नभोमंडल ही कोणत्या संधीची उदाहरणे आहेत? यशोधन, तपोबल, मनोरंजन आणि नभोमंडल कुठल्या संधीची उदाहरणे आहेत ही? गुणादेश संधी, विसर्ग लोप संधी, विसर्ग उकार संधी आणि यनादेश संधी. ओळखा. काय येईल बरोबर? कुठली संधी आहे ही? यशोधन. एकच, आता चारही एकच पर्याय दिलाय म्हणजे एकच संधी दिली एका पर्यायामध्ये, म्हणजे एवढं आपल्याला तर समजायलाच हवं की चारही शब्द एकाच संधीचे असतील. बरोबर. मग यशोधन शब्द कसा तयार झाला? यश विसर्ग अधिक धन. बरोबर. विसर्गाच्या आधी अ आहे आणि विसर्गाच्या पुढे मृदू वर्ण आहे म्हणून विसर्गाचा होणार उ. अ अधिक उ इज इक्वल टू ओ तयार होणार. ओ म्हणजे काना मात्रा. आहे का प्रत्येक ठिकाणी संधी झालेल्या शब्दामध्ये? आहे. म्हणजे ही कुठली संधी आहे? विसर्गाचा उ झाला म्हणून विसर्ग उकार संधी आहे. राईट. विसर्ग उकार संधी. पर्याय तिसरा योग्य. समजले? पुढील विधाने वाचून वाक्यात अधोरेखित नामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. हिराने सर्व कामे पूर्ण केली. हिराने शब्दाला अधोरेखित केले. सर्व देशमुखांना निरोप सांगा. देशमुखांना शब्दाला अधोरेखित केले. आनंद कामावर रुजू झाला. आनंद शब्दाला अधोरेखित केले. तर नामाचा प्रकार ओळखा. अनुक्रमे ओळखायचा आहे. आता मूळ प्रकार नाही ओळखायचा आहे. तर हे शब्द वाक्यात कुठल्या अर्थाचं काम करतात तो नामाचा प्रकार इथे आपल्याला ओळखायचा आहे. बघा कुठला पर्याय योग्य येईल? हिराने सर्व कामं पूर्ण केली म्हणजे मुलाचं किंवा मुलीचं नाव असणार आहे. म्हणजे ते झालं विशेष नाम. विशेष नाम स्टार्टिंगला कुठे दिलंय? राईट. सर्व देशमुखांना निरोप सांगा. एकच नाही, सर्व म्हणजे ग्रुप, गट, समूहाचा बोध झाला. क्लिअर. म्हणजे देशमुख झालं सामान्य नाम. बस, म्हणजे निघालं इथेच उत्तर. आणि आनंद कामावर रुजू झाला. आनंद हा आपला भाववाचक नाम आहे मुळात, पण त्या भाववाचक नामाचा वापर आपण वाक्यात मुलाचं नाव म्हणून केलाय म्हणजे ते झालं विशेष नाम. राईट. मग आपला पर्याय कोणता योग्य आला? पर्याय पहिला योग्य. सेशन असंच चालू राहणार आहे पुढे. लाईक करायचंय आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचंय. ठीक आहे. सगळे विषय होणार आहेत. खालीलपैकी तिन्ही लिंगी आढळणारा शब्द कोणता? असा कोणता शब्द आहे की तो तिन्ही लिंगामध्ये आढळतो? बाग, हरिण, वेठ आणि पोर. खूप वेळा हा प्रश्न विचारला जातोय खूप जिल्ह्यांमध्ये. बाग फक्त 2च लिंगामध्ये आढळतो. तो बाग आणि ती बाग, म्हणजे पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी. पण पोर हा शब्द आहे तिन्ही लिंगामध्ये आढळतो. तो पोर, ती पोर आणि ते पोर. राईट. मग पर्याय कोणता योग्य आला? पर्याय चौथा योग्य. पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी ज्यांना बेसिक पासून सगळे विषय क्लिअर करायचे, भले पुढची भरती द्यायची, ही भरती नाही द्यायची आहे, ही भरती जरी द्यायची पण अभ्यास मात्र अपूर्ण आहे, त्यामुळे कधी ना कधी मार्गदर्शन हे लागणारच आहे. तर त्यांच्यासाठी योद्धा बॅच आपली चालू झालेली आहे. लाईव्ह लेक्चर सगळ्या विषयांचे होत आहेत. 2500 फी आहे, पण याच्यावर काही ऑफर चालू आहे का? ऑफिस नंबरवर कॉल करा आणि विचारा. अजूनही वेळ गेलेली नाहीये. सगळे विषय अगदी बेसिक पासून शिका. खालीलपैकी कोणत्या विभक्तीत दोन्ही वचनात प्रत्यय नाही? संबोधन संशोधन दिले. प्रथमा, द्वितीया, सप्तमी. कुठली विभक्ती अशी की दोन्ही वचनामध्ये प्रत्यय नसतात? बघा बरं. संबोधन अनेक वचनात मात्र नो प्रत्यय असतो ना. प्रथमा प्रत्यय नसतात. द्वितीया सलाते सलाणाते. सप्तमी त इ आ दोन्ही वचनामध्ये असतात.
त्याच्यामुळे राईट उत्तर आहे आपलं प्रथमा विभक्ती. एक वचन असू देत अनेक वचन असू दे नामाला कुठलाही प्रत्यय लागत नाही, म्हणून पर्याय दुसरा योग्य. पुढे चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. बघा, आपण घरी जाऊ, आपण शब्दाला अधोरेखित केले. ही चलाख मुलगी आहे, ही शब्दाला अधोरेखित केले. ज्याने हे भांडार उकरले तोच माघार घेईल, ज्याने अधोरेखित. कोण ही गर्दी, कोण अधोरेखित, ही सर्वनाम पुढे जे प्रकार दिलेले आहेत त्यांचेच आहेत की एखादा चुकीचा आहे, तो चुकीचा असलेला आपल्याला निवडायचा आहे. ओळखा बरं. आपण घरी जाऊ म्हणजे सगळ्यांमध्ये आपण स्वतः येतो ना, स्वतःचा जिथं बोध होतो तेव्हा त्याला म्हणतात प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. इथं दिलेला आहे तृतीय पुरुषवाचक, म्हणजे उत्तर कोणतं आपलं बरोबर, पर्याय पहिलाच योग्य. प्रथम हे कोणते विशेषण आहे, प्रथम हे कोणतं विशेषण आहे, आवृत्तीवाचक, संख्यावाचक, क्रमवाचक, अनिश्चित. आता प्रथम द्वितीय तृतीय किंवा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा 10वा 50वा 20वा क्रम सांगितला जातो ना, आहे संख्यावाचकच, पण त्याच्यामध्ये प्रकार दिलेत ना, संख्या विशेषणाचेच प्रकार आहे आपले. हे उपप्रकार दिलेला आहे ना क्रमवाचक, त्याच्यामुळे पर्याय कोणता योग्य आपला, पर्याय तिसरा योग्य. पुढच्या रविवारी कोणता जिल्हा घ्यायचा हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ठीक आहे. खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा. सकर्मक क्रियापद ओळखायचे. ती हळू चालते, रघु खूप झोपला, तो मूर्ख आहे, रमेश दूध पितो. काय येईल बरोबर. सकर्मक क्रियापद व्याख्या आठवली लगेच. ज्या वाक्यात कर्म आलेले असते अशा वाक्यातील क्रियापदाला सकर्मक क्रियापद असे म्हणतात. बघा मग कर्म कुठे दिले, चालणारी कोण, ती, ती झाला करता, चालली ती कोण, तीच, म्हणजे करता, कर्मा म्हणजे करता जी क्रिया करतो ती त्याच्यावरच घडते, स्वतःवर. रघु खूप झोपला, झोपणारा रघु, झोपला तो कोण, रघुच. तो मूर्ख आहे, असणारा कोण, तो, आणि आहे तो कोण, तोच. रमेश दूध पितो, पिणारा कोण, रमेश, रमेश झाला करता, पिला तर काय, दूध, दूध झाला आपलं कर्म. कुठल्या वाक्यामध्ये कर्म दिलंय, पर्याय चौथा, म्हणून सकर्मक क्रियापद कोणतं झालं, पितो, म्हणून पर्याय चौथा योग्य. सेशन आवडतंय, लाईक करायचंय प्रत्येकाने. जोंधळ्याला चांदणे लखडून जाते या विधानाची शब्दशक्ती ओळखा. सारोपा गौणी लक्षणा, साध्य वसाना गौणी लक्षणा, उपादान शुद्ध लक्षणा, लक्षण लक्षणा शुद्ध लक्षणा. आता ह्याच्यावर उपप्रकारांवर शब्दशक्ती, अभिधा, व्यंजना, लक्षणा, लयतले आपले रूढी आणि योग, योग रूढी यांच्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारला जातो. पण या उपप्रकारांवर क्वचित ठिकाणी प्रश्न पाहायला भेटतो पोलीस भरतीला. तर जोंधळ्याला चांदणे लखडून जाते आहे तर लक्षणाच डायरेक्टली वेगळा अर्थ घेतला जातो. पॉसिबल आहे का हे, जोंधळ्याला चांदणं लखडून जायला पॉसिबल आहे का, शक्य नाही, म्हणून लक्षणा. पण त्याच्यात कोणता, साध्य वसाना गौणी लक्षणा प्रकार आहे, लक्षात ठेवा. पर्याय दुसरा योग्य. ऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार आपल्याला ओळखायचा आहे. ऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार कोणता आहे, तुलनावाचक शब्दयोगी अव्यय, विरोधवाचक शब्दयोगी अव्यय, कैवल्यवाचक आणि विनिमयवाचक. काय येईल, याच्या ऐवजी ते, त्याच्या ऐवजी हे, म्हणजे इथं काय केलेलं आहे, तर इथं विनिमय केलेला आहे. त्यामुळे पर्याय कोणता योग्य, पर्याय चौथा योग्य. मी वेळेत गेलो, पहिलं वाक्य, याचा परिणाम काय झालाय, मी वेळेत गेलो त्याचा परिणाम काय झालाय, तर तो मला भेटला. म्हणजे हे वाक्य काय झालं रे, पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये झालाय, म्हणजे हे वाक्य आहे आपलं परिणाम बोधक, परिणाम बोधक, प्रधानत्व सूचक, उभयान्वयव्य, आणि ह्याने जोडलेलं वाक्य संयुक्त वाक्य असतं. लक्षात ठेवा हा क्रम, संयुक्त, मिश्र, प्रधानत्व सूचक, गौणत्व सूचक. पर्याय पहिलाच योग्य. जाऊयात पुढे. भाऊला थोडेफार लागले आहे, बाकी सर्व खुशाल. आता हे मी मनाने प्रश्न नाही घेतलेत ना, पुणे शहरचे आहेत, एकाखाली एक विचारलेत, उभयान्वय अव्ययावर प्रश्न. भाऊला थोडेफार लागले आहे, बाकी सर्व खुशाल, म्हणजे इथं आनंदाची गोष्ट पडली आणि आनंदाची गोष्ट घडल्याचा बोध होतोय, आणि आनंदावर विरजन कुठे पडलंय, तर भाऊला थोडंफार लागलंय, म्हणजे आनंदावर विरजन पडलंय. म्हणजे हे वाक्य काय झालं, कमीपणाचा बोध होतो, म्हणून न्यूनत्व बोधक, प्रधानत्व सूचक, उभयान्वयी अव्यय, पर्याय तिसराच योग्य. पुढचा प्रश्न पाहण्याच्या आधी
टिकर मराठीचं ठोकळा पुस्तक आपलं मार्केटमध्ये आलेलं आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळे विषय आहेत, तेही टॉपिक वाईज क्वेश्चन आन्सर आहेत सगळ्या विषयांचे. आता येणाऱ्या लेखी परीक्षेसाठी खूप फायद्याचं आहे. ठीक आहे, तर ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी हे ठोकळा पुस्तक आहे मागवायचं आहे. कसं मागवायचंय तर टिकर मराठी ऍप आहे, होम पेज वरच एक स्टोर म्हणून फोल्डर आहे, त्यावर क्लिक करा, बाय नाव वर क्लिक करा, प्लेस ऑर्डर वर क्लिक करा. इकडे माहिती तुमची दिलेली आहे, सगळी माहिती व्यवस्थित भरा, पेमेंट करा. 375 ला भेटते पुस्तक. 10-15 दिवसात घरपोच डिलिव्हरी तुम्हाला येऊन जाईल. बाहेर कुठेही लोकल बुक स्टोर मध्ये अवेलेबल नाही, त्याच्यामुळे बुक पाहिजे तर इथं तुम्हाला प्रोसेस कम्प्लीट करावीच लागेल ऍप मध्ये येऊन. ठीक आहे, पण महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे, पावसाने सर्वांना झोडपले. याचा प्रयोग ओळखायचा आपल्याला. दिलेलं नाहीये पुढे, पण पर्यायावरून आपण ओळखतोय. राईट, प्रयोग कोणता असेल? पावसाने सर्वांना झोडपले. अकर्मक कर्तरी, सकर्मक कर्तरी, अकर्मक भावे, सकर्मक भावे. काय येईल बघा? झोडपणारा कोण? पाऊस. पाऊस झाला कर्ता, कर्त्याला आहे प्रत्यय, कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलणार नाही. सकर्मक अकर्मक पुढचा भाग. पहिली गोष्ट तो कर्तरी येणारच नाही कारण कर्त्याला प्रत्यय आहे. झोडपले ते कोणाला? सर्व. सर्व हा मूळ शब्द आहे, त्याला ना प्रत्यय लागलाय, कर्माला प्रत्यय, सॉरी हे कर्म आहे ना, सर्व त्याला प्रत्यय लागलेला आहे म्हणजे कर्माप्रमाणे क्रियापद बदलणार नाही, म्हणजे कर्मणी प्रयोगही येणार नाही. आता कोणता प्रयोग राहिला? भावे आहे, पण अकर्मक की सकर्मक? तर झोडपले ते कोणाला? सर्वांना. वाक्यात कर्म आहे म्हणून सकर्मक. सकर्मक भावे प्रयोग, पर्याय चौथा योग्य. क्लिअर? आता पुढे खालीलपैकी वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. एकाखाली एक तुम्ही पाहू शकता. उभयान्वयी अव्ययावर 2 प्रश्न एकाखाली एक, मेन पेपरचे प्रश्न गेल्या वर्षीचे, अति संभाव्य नाहीयेत. एकाखाली एक 2 प्रश्न प्रयोगावर आहे. ठीक आहे, तर अभ्यास या टॉपिकचा जास्त करा. सभेत पत्रके वाटली गेली, कर्मणी, सकर्मक कर्तरी, भावे आणि अकर्मक कर्तरी. वाटणारं कोण दिलेलं आहे का? नाही, पण जे कोणी येईल कर्ता, कर्त्याला कडून प्रत्यय लागणार आहे, म्हणून हे वाक्य आहे आपलं कर्मणी प्रयोगातील प्रकार, नवीन कर्मणी प्रयोग किंवा नवीन कर्मणीला दुसरं नाव आहे कर्म कर्तरी. कुठलाही पर्याय असेल लक्षात ठेवा. ठीक आहे, चलो. आईज सारखी आईज, दृष्टांत, अनन्वय, रूपक, श्लेष कुठला अलंकार असेल? आता समसमान सारखे प्रमाणे परिपरीस गत, मॅडम तुम्ही लक्ष ठेवायला सांगितलं होतं, हे शब्द आल्यावर उपमा अलंकार द्यायचं. अगदी बरोबर, योग्य ट्रॅकवर आहात तुम्ही. पण उपमेय आणि उपमान दोघं वेगळं हवंयत ना अशा वेळी उपमा अलंकारामध्ये. पण इथं उपमेय पण आईच, उपमान पण आईच, मग कसं काय उपमा देणार तुम्ही? याच्यासारखा तो म्हणजे उपमेय आणि उपमान दोघं वेगळे आहेत ना सारखे शब्द आल्यावर. पण इथं सारखे शब्द आल्या पण तो उपमा असा नाहीये. कोणाचा आहे? आईची तुलना आई बरोबरच करायला लागते, कारण आईसारखं दुसरं कोणीच नाहीये. आई सारखे दैवत साऱ्या जगतात नाही, बरोबर? म्हणजे उपमेयाची तुलना दुसऱ्या कुणाशीच होऊ शकत नाही, म्हणून त्याची तुलना त्याच्या बरोबरच करावी लागते, अन्य नाही. म्हणून अनन्वय अशी ट्रिक आहे आपली. पर्याय कोणता योग्य? पर्याय दुसरा योग्य. पुढे, शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा. प्रयोग ओळखायचा आहे बघा, परत तिसरा प्रश्न, आणि डायरेक्टच दिला इथं कर्त्याला कडून प्रत्यय, मगाशी तरी नव्हता. म्हणून इथं पर्याय कोणता योग्य आहे? नवीन कर्मणी, त्यालाच म्हणतात कर्म कर्तरी, पर्याय तिसरा योग्य. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, जे नवीन मध्ये जॉईन झालेले आहेत. आधीचे प्रश्न फास्ट मध्ये पाहून घ्यायचे नंतर. ठीक आहे, आवडलं असेल लाईक करायचंय, आणि याच्या पुढचा कोणता जिल्हा घ्यायचाय सांगायचंय मला. विधान अधिक स्पष्ट करण्यासाठी डॅश डॅश हे चिन्ह द्यावे. विधान स्पष्ट करायचं असेल तर कुठलं चिन्ह देतात? प्रश्नचिन्ह, विग्रह, उद्गार आणि अपसरण. विधान अधिक स्पष्ट करण्यासाठी अपसरण चिन्ह देतात, त्यालाच म्हणतात डॅश चिन्ह. पर्याय चौथा योग्य. खालीलपैकी कोणती संधी स्वर संधी नाही असं विचारलंय. कुठली संधी स्वर संधी नाही? मन्वंतर, उमेश, वागीश, मतैक्य. स्वर म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण स्वर आला पाहिजे ना. मन्वंतर कसा तयार झाला? मनू अधिक अंतर, उ अधिक अ, उच्या पुढे विजातीय स्वर आलाय म्हणून उचा झालाय व. उमेश, उमा अधिक ईश, आच्या पुढे ई आलाय म्हणून काय झाला? दोघं मिळून ए तयार झाला. वागीश,
वाक अधिक ईश. आता बघा हलांत केलेलं, इकडे कुठं दिसतंय का कोणाला हलांत केलेलं? मतैक्य, मत अधिक ऐक्य. अ आ उ स्वर आहेत. हा स्वर नाहीये. क ख ग म्हणजे ही आहे आपली तृतीय व्यंजन संधी. पर्याय तिसरा योग्य. स्वर नाही असं विचारलं होतं, म्हणजे स्वर संधी नाही असं आपल्याला विचारलं होतं. पुढे नंतर बुद्धिमत्ताचे प्रश्न आहेत स्पष्टीकरणासाठी. असं एक एक करून सगळे विषय याच व्हिडिओमध्ये होणार आहेत. शेवटपर्यंत पाहायचंय. असं नाही की मराठीचे 25 संपले, लेक्चर संपलं नाही, पुढे आहेत लगेचच. भद्रजन या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द विरुद्धार्थी आहे? सज्जन, दुर्जन, प्रेमीजन, विद्वतजन. काय येईल? भद्रजन त्याला विरुद्धार्थी काय? चांगली लोक. चांगली लोकाला विरुद्धार्थी वाईट लोक. दुर्जन पर्याय दुसरा योग्य. योग्य विधान ओळखायचे. उभयान्वयी अव्यय विकारी असतात. एकूण उभयान्वयी अव्यय 8 असून त्यांचे 2 गट पडतात. उभयान्वयी अव्यय जर 2 शब्द जोडले तर ते नेहमी एकाच जातीचे असतात. क्रियाविशेषणे सर्वनामे सुद्धा उभयान्वयी अव्ययाचे कार्य करतात. मुळात 1 मिनिट, पर्याय चुकीचे तिथे. ठीक आहे, काय येईल बरोबर माहितीये? पर्याय चूक आहेत, सॉरी. बघा, उभयान्वयी अव्यय विकारी असतात का? नाही, उभयान्वयी अव्यय अविकारी असतात. म्हणजेच योग्य विधान ओळखायचे तर आपला पर्याय कोणता बरोबर येईल माहितीये? ब क ड बरोबर. लक्षात घ्या प्रत्येकाने, हा पर्याय जिथं असेल पेपरमध्ये तो पर्याय बरोबर द्यायचा. कारण एकूण उभयान्वयी अव्यय 8 आहेत. त्याचे 2 गट पडतात, प्रधानत्व सूचक, गौणत्व सूचक. राईट. उभयान्वयी अव्ययाने जर 2 शब्द जोडले तर ते केवल मध्ये येतात, केवल वाक्यामध्ये येतात ना, कारण ते दोन्ही शब्द राधा आणि गीता एकाच जातीचे शब्द असतात, बरोबर. आणि क्रियाविशेषणे सर्वनामे यांचा वापर सुद्धा कधी कधी उभयान्वयी अव्यय म्हणून केला जातो. पहिलाच चुकीचा आहे म्हणून बकड बरोबर. जो पर्याय येईल इथं, सॉरी पुन्हा एकदा, पर्याय चुकीचे होते म्हणून. मराठी व्याकरणाचा शेवटचा प्रश्न, याच्यानंतर लगेच बुद्धिमत्ता चालू होईल. पुढील शब्दातील तद्भव शब्द ओळखायचा आहे. तद्भव शब्द म्हणजेच काय? संस्कृत मधून मराठीत येताना बदल केलेला शब्द. ओळखा मग तद्भव कोणता आहे? जल, गाव, एजंट आणि मंजूर. तर ग्राम या तत्सम पासून गाव हा तद्भव शब्द तयार झालाय. राईट. म्हणून पर्याय दुसरा आपला योग्य. तर याच्यानंतर लगेचच दुसऱ्या विषयाचे प्रश्न चालू होणार आहेत. प्रत्येकाने दुसरा विषय चालू होईपर्यंत एकदा सेशन लाईक केलं नसेल लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. येत्या रविवारी कोणता जिल्हा घ्यायचा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि तुमचं ग्राउंड झालंय का? झालं असेल तर किती मार्क्स पडलेत आणि लेखी परीक्षा डिक्लेअर झाली का तुमच्या जिल्ह्याची, तेही कमेंट बॉक्स मध्ये कळवा. जय हिंद. बरोबर. 26वा प्रश्न आहे म्हणजे बुद्धिमत्ताचा पहिलाच. डिअर हा शब्द WVZI असा लिहितात तर बेल्ट हा शब्द कसा लिहाल? 4 ऑप्शन त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. मग आता बघा, डिअर DEAR, WVZI त्यांनी सांगितलं BELT. आता R च्या विरुद्ध I आहे, A च्या विरुद्ध Z हे अक्षर आहे. याचा अर्थ एकमेकांच्या समोरासमोरील किंवा एकमेकांच्या विरुद्ध असं अक्षर घेतलेले आहेत. मग आता आपण पाहूयात. ZYXWVUTSRQPON. B च्या विरुद्ध काय आहे? Y आहे, सगळ्या पर्यायांमध्ये आहे. E च्या विरुद्ध आहे आपला V. मग हा पर्याय कट, हा पर्याय कट. L च्या विरुद्ध आहे आपला O, मग पुन्हा, आणि शेवटी उरलं T. T च्या विरुद्ध आहे G. आपलं उत्तर आलं YVOG. पर्याय क्रमांक आहे पहिला, बाकीचे सगळे पर्याय चुकले. काय आहे ते? एकमेकांच्या विरुद्ध अक्षर किंवा वर्ण त्याला आपण म्हणू शकतो. पुढला 27वा प्रश्न. विसंगत पर्याय ओळखा. मीटर, फूट, इंच आणि किलो. मीटर, फूट आणि इंच हे लांबीचं एकक आहे, तर किलो हे वजनाचं एकक आहे, त्यामुळे ते विसंगत झालंय. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. गर्ल बरोबर 7, 9, 18, 12 तर हियर बरोबर किती? गर्ल GIRL
G 7 वर, I 9 वर, R 18 वर, L 12 वर. मग आता हिअर हा शब्द विचारला आहे. H 8 वर, E 5 वर, A 1 वर, R 18 वर. 8 51 18. पर्याय चौथा. हे काय आहे तर वर्ण आणि त्यांची स्थान जसेच्या तसे दिलेले आहेत आपल्याला. त्यानंतरचा 29वा प्रश्न, एक लयबद्ध मालिका दिली आपल्याला शोधायची आहे. AB_BCA_AC_CAB_CBC. पुन्हा त्याचे 4 ऑप्शन दिलेले आहेत. मग आता व्यवस्थित बघा. A-B-A याचे गट पडले तरीही चालतात. BCA, AC, CAB, CBC. आता इथे आपल्याला AC दिसत आहे म्हणजे AB, AC, BC. परत AB, AC, BC, AB, AC, BC हा झाला 6-6चा आपला गट. आपली मालिका काय होती जी सतत रिपीट होत होती ती लयबद्ध मालिका आहे. AB, AC, BC. आपण वापरला आहे CBBA आहे का? पर्याय क्रमांक 3 मध्ये CBBA जसाच्या तसा आपला पर्याय बसला. ठीक आहे. पुढला 30वा प्रश्न. बॉम्बे बरोबर CPN CBZ तर पुणा बरोबर किती किंवा काय? आता हा समान संबंधाचा प्रश्न. बॉम्बे BOMBAY. B नंतर C आहे, O नंतर P आहे, M नंतर N आहे, B नंतर C, A नंतर B, Y नंतर Z. प्रत्येक पदानंतर म्हणजे प्रत्येक वर्णानंतर लगेच त्याचा पुढचाच वर्ण घेतलाय. P नंतर येतो Q, O नंतर P, O नंतर P, N नंतर O, A नंतर B. उत्तर आलं QPPOB. पर्याय क्रमांक आहे तिसरा. BCOPMNBCABYZ. PQOPOPNOAB. जसंच्या तसं. त्यानंतर पुढचा 31वा प्रश्न. गटात न बसणारी बाब किंवा विसंगत घटक ओळखा. होमी बाबा, जगदीशचंद्र बोस, सुभाषचंद्र बोस, विक्रम साराभाई याच्यातलं विसंगत काय आहे? सुभाषचंद्र बोस. इतर सगळे काय होते? सायंटिस्ट म्हणू शकतात, वैज्ञानिक म्हणू शकतात, संशोधक म्हणू शकतात. बर. त्यानंतरचा पुढचा 32वा प्रश्न. 2, 10, 30, 68, 130, 222 प्रश्नचिन्ह ऑप्शन आहे. 326, 333, 343, 350 खूपदा रिपीट होईल आता हा प्रश्न. नीट बघा. 2, 10, 30, 68, 130, 222, एकाचा घन अधिक 1, दोनाचा घन अधिक 2, 8 अधिक 2, तीनाचा घन अधिक 3, 27 अधिक 3, 30, चाराचा घन अधिक 4, 64 अधिक 4, 68, पाचाचा घन अधिक 5, 125 अधिक 5, 130, सहाचा घन अधिक 6, 216 अधिक 6, 222. पुढे येणार 7चा घन अधिक 7, 343 अधिक 7. उत्तर येणार 350. घन अधिक तीच संख्या इथे दिलेलं आहे. क्रमागत संख्यांचा घन अधिक तीच संख्या. 32वा प्रश्न झाला की वळूया 33व्या प्रश्नाकडे. पुन्हा एक लयबद्ध मालिका दिलेली आहे पण आता अंकांची लयबद्ध मालिका आहे. मग आपण लिहून घेऊयात. 1 3 1 3 1 3 1 7 1 1 3 1 3 1 1 1 7. या तर मोजा किती आहेत, मोजा आणि मग त्याचा गट करा तरीही चालेल. पाहूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22. मग आता एक तर तुम्ही 5-5 चे गट करा किंवा सरळ 6-6 चे गट करून मोकळे व्हा किंवा 3-3 चा गट. माझ्या मते आपण 6-6 चे गट करू. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 आणि 1 2 3 4. ठीक आहे चला. 131 नंतर 7
131 731 131 731 131 731 131. मालिका जर आपण पाहिली 3-3च्या मालिकेमध्ये गट केला तरीही चालेल. 131 731. रिकाम्या जागी येणार 7 1 3 7 3 7 1 3 7 3. पर्याय क्रमांक आहे तिसऱ्यामध्ये म्हणून येणार तो. सरळ मोजा आणि मोजून त्याचे गट पाडा म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. ओके, बाकी वळते 34वा प्रश्न. 324 18 288 240 22 196 560 प्रश्नचिन्ह 416. ऑप्शन आहे 36 72 33 62. 324 वजा 288 उरतात 36, त्याचे केले निम्मे, उत्तर आलं 18. बरोबर आहे. बर, 240 वजा 196 44 आलं, त्याचे निम्मे केले, उत्तर आलं 22. इथे 560 वजा 416 441 144 ला 2 ने भागलं, उत्तर येते 72. फायनल उत्तर आलं 72 आणि पर्याय क्रमांक आलाय आपला दुसराच. त्यानंतरचा पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 70 162 153 136. कसंही करा, या दोघांचा गुणाकार करून निम्म केलं तरीही चालेल किंवा जी समसंख्या दिसते त्या समसंख्येचे निम्मे करून घ्या. जसं 14 समसंख्या आहे, त्याचे निम्म केलं 7, मग ह्याला गुणलं 7 7 49. इथे समसंख्या आहे 12, 12चे निम्मे केले 6, 13 78. मग आता 17 पहिले 18 चे निम्मे करा 9, 9 ला 17 ने गुणा, उत्तर येणार 153. पर्याय येणार तिसरा. नाहीतर त्या दोघांनाही गुणून निम्म केलं तरीही तुमचं उत्तर येणार. त्यानंतरचा 36वा प्रश्न, पण त्याआधी महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी 2 प्रॅक्टिस मॉक टेस्ट आहे. एक आहे 149 रुपयाची, ज्यामध्ये तुम्हाला 50 सराव प्रश्नपत्रिका संच, ज्यामध्ये प्रत्येकी 100 प्रश्न आहेत प्रत्येक विषयाचे, जी तुम्ही परचेस करू शकता 149 ला. विश्लेषण आहे. आणि एक आहे लाईव्ह प्रॅक्टिस मॉक टेस्ट, यामध्ये दररोज म्हणजे विषयांनुसार तुम्हाला 25-25 प्रश्न देता येईल आणि हे 99 रुपये पर मंथ आहे. पुढला प्रश्न, याच्यावर 1 2 3 प्रश्न आधारित आहे. 8 मित्र अष्टकोनात बसले असून विजयच्या डावीकडे तिसरा अमोल व अमोलच्या उजवीकडे दुसरा रहीम आहे. किशोरच्या समोर रहीम असून त्याच्या उजवीकडे दुसरा अब्दुल आहे, जो अमोलच्या समोर बसतो. विराट हा अमोलच्या डावीकडे नाही, तसेच तो अब्दुलच्या लगेच उजवीकडे नाही. विजयच्या समोर निखिल असून उरलेल्या एका जागेवर संदीप आहे, तर अब्दुलच्या उजवीकडे तिसरं कोण? निखिल, संदीप, रहीम, विजय. प्रश्न वाचण्यामध्ये नाही म्हटलं तरी अर्धाच्या वर मिनिटं गेला. अष्टकोन म्हटलं आहे, अष्टकोन काढून घ्या. आणि प्रत्येकाला एकेकाला इथं बसवा. आता प्रत्येकाची उजवी बाजू असं काढून घ्या आणि प्रत्येक लगेच प्रश्न वाचता वाचता प्रश्न सोडवायची सवय ठेवा. विजयच्या डावीकडे कुठे बसलेत रे लोक? ठीक आहे, अष्टकोनात बसले असंच म्हटलंय. विजयच्या डावीकडे तिसरा अमोल, विजयच्या डावीकडे पहिला दुसरा तिसरा अमोल असून अमोलच्या लगेच उजवीकडे पहिला आणि दुसरा रहीम आहे. बसवलं रहीमला? ठीक आहे. किशोरच्या समोर रहीम असून त्याच्या उजवीकडे दुसरा अब्दुल आहे. म्हणजे आता किशोरच्या उजवीकडे दुसरा अब्दुल नसू शकतो, म्हणजे रहीमच्या उजवीकडे पहिला आणि दुसरा अब्दुल झाला. त्यानंतर विराट हा अमोलच्या डावीकडे नाही, म्हणजे तो अमोलच्या कुठे असणार? उजवीकडे असणार. कुठे गेलं? विराट हा अमोलच्या डावीकडे नाही, तसेच तो अब्दुलच्या लगेच उजवीकडे पण नाही. विजयच्या समोर निखिल असून उरलेल्या एका जागेवर संदीप बसलाय. एकच जागा होती ती म्हणजे ही. झाली सगळी मांडणी झाली आपली. आता सोडवूयात.
अब्दुलच्या उजवीकडे तिसरं कोण? अब्दुल इकडे, अब्दुलच्या उजवीकडे पहिलं, दुसरं, तिसरं कोण आलेलं आहे? निखिल आलाय. पर्याय कुठला आला मग? पहिला आला. त्यानंतरचा पुढला प्रश्न याच्यावरच. विराटच्या समोर कोण बसला आहे? रहीम, अब्दुल, संदीप, अमोल. विराटच्या अगदी समोर कोण बसलंय? संदीप बसलंय. आहे पर्यायामध्ये 3 मध्ये. यावर अजून एक प्रश्न. किशोर व विराट मध्ये कोण कोण आहे? अब्दुल, विजय, निखिल, अमोल, रहीम, विजय, संदीप, किशोर. किशोर आणि विराटच्या मध्ये पाहूयात. किशोर आणि विराटच्या मध्ये आहे अमोल आणि निखिल. आहे का पर्यायामध्ये अमोल, निखिल? हो आहे. निखिल, अमोल पर्याय क्रमांक 2 मध्येच आहे. त्यानंतरचा आपला पुढचा 39वा प्रश्न नातेसंबंधावर आहे. पाहूया. जर ए अधिक बी म्हणजे ए हा बी चा भाऊ आहे, ए वजा बी म्हणजे ए ही बी ची बहीण आहे, ए गुणिले बी म्हणजे ए ही बी ची पत्नी आहे, ए भागिले बी म्हणजे ए हे बी चे वडील आहेत, तर पी गुणिले क्यू भागिले आर वजा टी अधिक एस म्हणजेच खालीलपैकी कोणतं खरं आहे? टी ही क्यू ची पत्नी आहे, एस हा क्यू चा भाऊ आहे, टी व आर भाऊ भाऊ आहेत, एस हा पी चा मुलगा आहे. आता आपण सोडवायला सुरुवात करूया. ठीक आहे. काय आहे व्यवस्थित नीट सगळ्यांनी लक्ष द्या. चलो. पी गुणिले क्यू. पी गुणिले क्यू म्हणजे पी ही क्यू ची पत्नी आहे. पी काय आहे? क्यू ची पत्नी म्हणजे ही झाली फिमेल. बर. क्यू भागिले आर. क्यू भागिले आर म्हणजे क्यू हे आर चे वडील आहेत. क्यू हे आर चे वडील आहे. म्हणजे हे झाले. बर. आर वजा टी. आर वजा टी म्हणजे आर ही टी ची बहीण आहे. आर काय आहे? टी ची बहीण आहे. म्हणजे आता आर कोण झाली? फिमेल. टी अधिक एस म्हणजे टी हा एस चा भाऊ आहे. टी काय आहे? एस चा भाऊ. म्हणजे आता टी काय झाला? मेल सदस्य झाला. आता एस चं लिंग माहित नाही. बरं. टी ही क्यू ची पत्नी आहे का? नाही. एस हा क्यू चा भाऊ आहे का? नाही. टी व आर हे दोघं भाऊ आहेत का? नाही. एस हा पी चा मुलगा आहे का? आता पी चा मुलगा किंवा मुलगी असेल. आता इथे कन्फर्म उत्तर मुलगा दिला, याचा अर्थ एस चं लिंग आपल्याला कळलं. टी ही क्यू ची पत्नी आहे का? टी क्यू चा मुलगा आहे. एस हा क्यू चा भाऊ आहे का? तर एस हा क्यू चा मुलगाच असू शकतो किंवा मुलगी असू शकतो. टी आणि आर भाऊ आहेत का? नाही, भाऊ बहीण आहेत. एस हा पी चा मुलगा आहे का? तर आपण सांगू शकतो की मुलगा असू शकतो म्हणून. त्यानंतर हवा आपला 40वा प्रश्न दिलेला आहे. ओके. पुन्हा हे लयबद्ध मालिका सारखं आपण त्यांना म्हणू शकतो. एक वर बघतोय, एक पश्चिमेकडे, एक खाली, एक पूर्वेकडे. मग आता एक बघतोय पूर्वेकडे, एक वरती बघतोय म्हणजे खाली बघणार पाहिजे. 4-4चा गट करा. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3. जे मिसिंग आहे ते. आता इथे वरती बघणं मिसिंग आहे. इथे इकडे बघणं मिसिंग आहे. इथे खाली पाहणं मिसिंग आहे. 2 खाली सी आणि यू आलं पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणजे प्रत्येकामध्ये एक सरळ यू पाहिजे, एक उलटा यू पाहिजे, एक सरळ सी पाहिजे, एक उलटा सी पाहिजे. झालं. मग इथे एक सरळ यू, उलटा यू, उलटा सी, सरळ सी, उलटा सी, सरळ सी, सरळ यू, उलटा यू. या पद्धतीने मिसिंग काय आहे ते पाहत जायचं. 41वा प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे. सगळ्यात आधी 2दा चौकोन दिलं. 1 2 3 4 5 त्रिकोण दिले. परत 1 2 3 चौकोन दिलं. 1 2 3 4 3 चौकोन आणि 4 त्रिकोण. आता 1 2 3 4 चौकोन, 1 2 3 त्रिकोण. त्रिकोणांची संख्या 1-1 ने कमी होत आहे, तर चौकोनांची संख्या 1-1 ने वाढत आहे. 2 चौकोन होते, 3 चौकोन झाले, 4 चौकोन झाले, 5 त्रिकोण होते, 4 त्रिकोण झाले, 3 त्रिकोण झाले. आता रिकाम्या जागी काय येतोय? त्रिकोण, चौकोन,
त्रिकोण चौकोन आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये त्रिकोण चौकोन त्रिकोण चौकोन. सोपाच प्रश्न होता हा सुद्धा. मग आता बोलूयात आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 42. 23, 31, 67 प्रश्नचिन्ह 75, 76, 71, 73. 23 अधिक 7 म्हणू शकता. 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31. 8 किती झाले? मग आता 67 मध्ये 8 मिळवून होतंय का उत्तर? 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75. 75 उत्तर आहे आणि आपलं सुद्धा बरोबर आले. ठीक आहे, बरोबर आहे. आता याच्यामध्ये अजून एक लॉजिक आहे. 23 नंतरची मूळ संख्या 29, नंतरची मूळ संख्या 31, 67 नंतरची मूळ संख्या 71, नंतरची मूळ संख्या 73. यात 73 उत्तर असेल, यात 75 उत्तर असेल. काही ठिकाणी 75, काही ठिकाणी 73. ठीक आहे, असा प्रश्न आला, तुमचे दोन्ही लॉजिक योग्यच आहे, त्यामुळे प्रश्न बाद होण्याची शक्यता असते जर विद्यार्थ्यांनी त्याच्यावर स्टँड घेतला तरच. ठीक आहे, बाकी पाहूयात. 43वा प्रश्न. नंबर बरोबर UNBMER किंवा RE तर घोस्ट बरोबर किती? NUMBE. NU ला UN, MB ला BM, ER ला RE. आता GHOSTS. GH ला HG, OS ला SO, ST. पर्याय उरला तिसराच. फक्त 2-2 पदांची जागांची अदलाबदल केली होती. त्यानंतरचा आपला 44वा प्रश्न आहे, पण त्याआधी टिक्कर मराठीने महाराष्ट्रात प्रथमच म्हणजे पहिल्यांदाच लाईफ टाइम अनलिमिटेड लाईव्ह लेक्चर आणले आहे, जिचं नाव आहे सिलेक्शन बॅच. फक्त 5,000 रुपयामध्ये यामध्ये तुम्ही काय करू शकता, तर जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत आमचे येणारे सगळे लाईव्ह बॅचेस हे तुम्ही लाईव्ह पाहू शकता. म्हणजे जोपर्यंत सिलेक्शन होत नाही तोपर्यंत लाईव्ह लेक्चर तुम्ही अटेंड करू शकता. याबद्दल एक्स्ट्रा माहिती तुम्ही ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडून घ्या. आता मी वळते पुढला 44वा प्रश्न. वेळ घड्याळ दिशा प्रश्नचिन्ह. उत्तर मंगळ पूर्व होका यंत्र. वेळ घड्याळ दाखवते, दिशा होका यंत्र दाखवते. 45वा प्रश्न. 2, 7, 17, 32 प्रश्नचिन्ह संख्या मालिका पूर्ण करा. ऑप्शन आहे 60, 52, 36 आणि 80. गाळला नाही ना? नाही. 2, 7, 17, 32. 2 अधिक 5, 7, अधिक 10, 17, अधिक 15, 32, अधिक 20, 52. पर्याय क्रमांक आहे आपला दुसराच. 5च्या पटीतला गॅप 5, 10, 15, 20 चा. आता पुढला प्रश्न आहे दिशाज्ञानचा. रमेश पूर्वेकडे 15 किलोमीटर गेला, डावीकडे वळून 5 किलोमीटर गेला, पुन्हा डावीकडे वळून 8 मीटर गेला आणि डावीकडे वळून 29 किलोमीटर गेला, तर मूळ जागेपासून तो किती किलोमीटर अंतरावर असेल? 24, 25, 28, 22. रमेश पूर्वेकडे गेला 15 किलोमीटर, मग डावीकडे वळून 5 गेला, त्यानंतर पुन्हा डावीकडे वळून 8 गेला आणि त्यानंतर पुन्हा डावीकडे 5 आणि समजा 29 गेले ना, बराच आहे बाबा. ठीक, 29. मग सुरुवातीच्या ठिकाणापासून ते आतापर्यंत बघा. आता हे 8 आहे, हे पूर्ण 15 आहे. 15 मधून 8 गेले, उरले किती? 7. म्हणजे इथून एवढी बाजू किती आली? 7 आली. आता ही पूर्ण 29 आहे, 29 मधनं 5 घालवा, उरले किती? 24. हो ना, म्हणजे इथून इतकी बाजू किती आली? 24 आली. पायथागोरसचा थेरम चालू झाला. 7चा वर्ग अधिक 24चा वर्ग. वर्ग नीट लक्षात ठेवायचे. 7चा वर्ग 49, 24चा वर्ग 576, दोघांची करा बेरीज, येतं वर्गमुळा 625, जो आहे आपला 25चा वर्ग आणि पर्याय क्रमांक आला दुसरा.
एवढा फिरला ना, आपल्याला फक्त इथून ते एवढं अंतर विचारलं. कर्ण झाला म्हणजे इथून एवढा त्रिकोण तयार झाला. बरोबर आहे. ही पूर्ण 15 आहे. ही 8 म्हणजे ही 8. या 15 मधनं 8 गेले, एवढी 7 उरली. ही एवढी 5 आहे. या 29 मधनं 5 गेले, एवढी उरलेली 24 आली. मग त्यांचं आपण पायथागोरसचं प्रमेय वापरलं. आलेलं उत्तर 25 आले. अदला बदलवाला प्रश्न. मुलांच्या रांगेत कमलेश हा डावीकडून 5वा, प्रथमेश उजवीकडून 6वा त्यांच्या जागांची अदलाबदल केल्यास कमलेश डावीकडनं 13वा होतो तर प्रथमेशचा उजवीकडनं स्थान किती? 7, 11, 14, 18 दोन्ही पद्धतीने करूयात. एक, कमलेश डावीकडून 5वा तर प्रथमेश उजवीकडून 6वा. जागांची अदलाबदल. प्रथमेशच्या जागी कमलेश, कमलेशच्या जागी प्रथमेश, तेव्हा कमलेश डावीकडनं 13वा होतोय. एका जागेवर 2 क्रमांक. 13 अधिक 6 19, दोनदा मोजले वजा 1 केलं 18. हे 18 काय आले? टोटल. आता या 18 मधनं कमलेश 5वा आहे म्हणजे उत्तर 13 अधिक 1 केलं तो असणार 14वा. पण आता याला सोपं ट्रिक वापरा. आपल्याकडे कमलेश आहे, प्रथमेश आहे. कमलेश आधी कितवा होता? 5वा. जागा बदलल्यावर कितवा झाला? 13वा. प्रथमेश होता 6वा. आता कमलेशने 5 पासून 13, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 अशा 8 जागा बदलल्या. मग प्रथमेश म्हटला मी सुद्धा 8 जागा बदलणार. तो आला 14वर. हे झालं आपलं फायनल उत्तर, पर्याय तिसरा. कुठल्याही पद्धतीने करा. शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवायची असेल तर त्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे. त्यानंतर 48वा प्रश्न. सेशनला लाईक करून घ्यायचे पटकन. आकाशला 3 बहिणी 3 भाऊ आहे. चैतालीला 2 बहिणी 3 भाऊ आहे. सौरभ चैतालीचा भाऊ आहे व आकाशची बहीण सरला आहे तर सर्वात जास्त भाऊ कोणाला आहे? सौरभ, चैताली, आकाश, सरला. मी प्रश्न गाळला नाहीये. आकाशला 3 बहिणी. आकाश 3 बहिणी 3 भाऊ. अच्छा 2 बहिणी आहेत काय? आकाशला 3 बहिणी 3 भाऊ. बरोबर आहे की? बरं. चैतालीला 2 बहिणी 3 भाऊ. चैताली 2 बहिणी 3 भाऊ. सौरभ चैतालीचा भाऊ आहे. समजा आता 2 भाऊ आणि 1 भाऊ असणार सौरभ. आणि आकाशची बहीण सरला आहे. आकाशला या 2 बहिणी आणि 1 बहीण सरला. तर आता सगळ्यात जास्त भाऊ कोणाला? पर्यायवर्ण सौरभ. सौरभला किती भाऊ आहेत? 2च भाऊ आहेत. चैतालीला किती भाऊ आहेत? 3 भाऊ आहेत. आकाशला पण 3 भाऊ आहेत. सरलाला 3 भाऊ आणि 1 आकाश असे 4 भाऊ आहेत. तर सगळ्यात जास्त भाऊ कोणाला झाले? सरलाला. म्हणून पर्याय क्रमांक आला आपला 4थाच. त्यानंतर पुढे वळूयात. पुढला प्रश्न कॅलेंडरचा आहे. 10 दिवसांपूर्वी शुक्रवार होता तर उद्यानंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार असेल? बुधवार, शुक्रवार, सोमवार, गुरुवार. 10 दिवसांपूर्वी शुक्रवार. 10 ला 7 ने भागलं शुक्रवार. बाकी किती येते? 3 येते. बाकी 3 येते म्हणजे शुक्रवारच्या पुढे 3 वार. शुक्रवार नंतर शनिवार, रविवार, सोमवार. याचा अर्थ काय झाला? आजचा वार काय आहे? सोमवार आहे. उद्याचा वार काय असणार? मंगळवार असणार. आता उद्यानंतर 3 दिवसांनी म्हटलेलं आहे. बरोबर आहे? बघा 10 दिवसांपूर्वी शुक्रवार होता. 10 भागिले 7 बाकी 3. शुक्रवारच्या पुढे 3 वार. सोमवार. आजचा वार झाला सोमवार. उद्याचा वार झाला मंगळवार. मंगळवारच्या पुढे 3 दिवस. बुधवार, गुरुवार, शुक्रवार. सेशनला लाईक करा. एकदाही म्हटलं नाही. तुम्ही केलं असेल की नाही हे तुम्हालाच माहिती. म्हणजे पर्याय क्रमांक येणार आपला दुसराच. त्यानंतरचा 50वा. किलोमीटर रस्ता लिटर प्रश्नचिन्ह. पाणी, कापड, लांबी, धान्य. रस्ता किलोमीटर मध्ये मोजतात, पाणी लिटर मध्ये मोजतात. बरोबर आहे? तर टोटल 25 प्रश्न आपण पुणे शहराचे सोडवलेले आहेत.
यानंतर तुम्हाला स्पष्टीकरण भेटणार आहे जीकेचं, पण सगळ्यात महत्वाचं तर फक्त 26-27 मिनिटांमध्ये आपण 25 प्रश्न सोडवले. तुम्हाला परीक्षेत असा स्पीड मेंटेन करायचा आहे. ठीक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे पुणे शहर पोलीस शिपाई भरती 2023 यामध्ये सामान्य ज्ञान आणि त्याचबरोबर सामान्य विज्ञान याचे आलेले प्रश्न इथे पाहणार आहोत आणि त्याची उत्तरं ही काय आहेत हे जाणून घेणार आहोत. आता आपण सुरुवात करूया या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक 51 आपला कुठला आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कोणत्या तालुक्यात झालेला आहे असं आपल्याला विचारलंय. तर पर्याय काय? राजगड, रायगड, वाई की जुन्नर. तर आता तुम्ही पाहिलं त्या मध्ये पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. जुन्नर शिवनेरी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जो आहे तो 1630 या वर्षी झाला. दिवस जो आहे तो दिवस मला तुम्ही सांगायचा आहे. बरोबर आहे. रायगड ही काय होती? त्यांची राजधानी होती. 6 जून 1674 ला त्यांचा राज्याभिषेक झाला. राजगड ही पहिली राजधानी आणि नंतर रायगड झाली. बरोबर की नाही? त्याचं नाव पहिलं रायरी चंद्रराव मोरे यांच्या अधिपत्याखाली होती. आणि ज्या वेळेला वाई हे जे वाई आहे चंद्रराव मोरे यांच्यावर त्यांनी हल्ला केला आणि चंद्रराव मोरे ज्या वेळेला रायरीवर पळत गेला त्यावेळेला त्यांना रायगडाचं महत्व कळलं आणि त्यांनी आपली राजधानी बनवली. बरोबर की नाही? चला, दुसरा प्रश्न आहे. 52वा गेटवे ऑफ इंडियाची उभारणी इंग्लंडच्या कोणत्या महाराजांच्या आगमनानिमित्त करण्यात आली होती? फिलिप तिसरा, जॉर्ज पाचवा, जॉर्ज दुसरा, फिलिप पहिला. त्याचं उत्तर काय आहे? जॉर्ज पाचवा. कोणत्या वर्षी बांधकाम झालं मला कमेंट्स मध्ये सांगायचं. ओके, चला. प्रश्न क्रमांक 53वा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही असं विचारलंय. ओके, आयुक्तालय नाही हे कोणतं आहे? अमरावती, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक. तर याचं उत्तर काय? कोल्हापूरमध्ये पोलीस आयुक्तालय नाही. अमरावतीला आहे, सोलापूरला आहे, नाशिकला आहे. बरोबर आहे. त्यापैकी जर बघितलं अमरावती आणि नाशिक हे प्रशासकीय विभाग आहेत. बरोबर की नाही? चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 54वा पोलीस प्रशासन हा विषय संविधानाच्या कोणत्या सूचीमध्ये येतो? संघ सूची, राज्य सूची, समवर्ती सूची की यापैकी नाही? तर हा कुठला येतो? राज्य सूचीमध्ये येतो. कोणता येतो? पर्याय जो दुसरा दिसतोय या दुसऱ्या हा आपलं उत्तर आहे. राज्य सूचीमध्ये पोलीस प्रशासन हा विषय येतो. राज्य सूचीमध्ये किती विषय येतात कमेंट्स मध्ये मला सांगायचं. बरोबर आहे. पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश कोणता? आर्थिक स्वावलंबन, प्रशासकीय शिक्षण, लोकशाही विकेंद्रीकरण की ग्रामविकास? त्याचं उत्तर काय? तर पर्याय क्रमांक सी, लोकशाही विकेंद्रीकरण. मी थोडं पुढे करतो म्हणजे तुम्हाला उत्तरामध्ये दिसेल. हा, आता तुम्हाला दिसेल. बरोबर की नाही? लोकशाही विकेंद्रीकरण पंचायत राज पद्धतीचा उद्देश आहे. पंचायत राजची सुरुवात कधी झाली? 1957 मध्ये बलवंतराय मेहता जे गुजरातचे माजी मुख्यमंत्री होते त्यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदा सुरुवात झाली, समिती स्थापन झाली. महाराष्ट्रामध्ये 1960 साली वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली याची सुरुवात झालेली आहे. पहिलं राज्य राजस्थान, जिल्हा नागौर आणि वर्ष हे तुम्ही मला सांगायचं कोणत्या वर्षी. पंचायत राज हे नाव नेहरू यांनी ठेवलं हे लक्षात ठेवा. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक हा लॉर्ड रिपन आहे हेही लक्षात ठेवा. 56वा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षापासून पंचायत राजची अंमलबजावणी झाली? 1 मे 1960, 1 मे 1962, 1 मे 1961, 1 मे 1965. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1 मे 1962. स्थापन झाली वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली. आणि याचा जो ऍक्ट आहे तो ऍक्ट आहे 1961. जिल्हा परिषद व पंचायत समिती याचा जो ऍक्ट आहे तो 1961 आणि त्यानुसार अंमलबजावणी झाली 1962. ग्रामपंचायतीचा जो अधिनियम आहे तो 1958 आहे. आधी तो होता मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958. नंतर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 झाला आणि मुंबई वरून महाराष्ट्र हे नाव 2012 ला करण्यात आलं. ओके, चला. महाराष्ट्र 57वा प्रश्न काय? महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्र ही संस्था कोणत्या शहरात आहे? मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर. तर पुण्यामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर जे आहे ओके. आपलं तुम्हाला सर्वांना माहिती आहे मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ जे आहे ते संभाजीनगर या ठिकाणी आहे. ओके, मुंबई, संभाजीनगर
आणि नागपूर हे जे तुम्हाला तिन्ही दिसतंय, फक्त पुण्याला आपलं उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाहीये. आणि महाराष्ट्र पोलीस दलाची संशोधन केंद्र कुठे आहे? पुणे या ठिकाणी स्थित आहे. पर्याय क्रमांक 2. ओके. पुढचा प्रश्न आहे 58वा प्रश्न आहे, कॅनबेरा हे शहर कोणत्या देशात आहे? न्यूझीलंड, जर्मनी, फ्रान्स यापैकी नाही. तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं आहे यापैकी नाही. कारण आहे की कॅनबेरा हे कुठे आलं? ऑस्ट्रेलियामध्ये आलं. ऑस्ट्रेलिया, हे लक्षात ठेवा. ओके. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस भरती 2024 शिपाई चालक, कारागृह, SRPF आणि बॅट्समन या सर्वांसाठी टिक्कर मराठीचा ठोकळा पुस्तक स्वरूपात तुम्ही विकत घेऊ शकणार आहात. कशा पद्धतीने? तर पहिला ऍप आपला टिक्कर मराठीचा डाउनलोड करा, स्टोअर वरती जा, बाय नाव या ऑप्शन वरती क्लिक करा. प्लेस ऑर्डर वर तुम्ही पूर्ण प्रक्रिया केलीत, क्लिक केल्यानंतर खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली की तुम्हाला इथे पत्ता विचारला जाईल. या पत्ता जो दिलेला आहे, नाव, त्यानंतर तुमचा फोन नंबर, पत्ता आणि तुम्ही ज्या पत्त्यावर हे पुस्तक पाहिजे तो पत्ता इथे टाकलात तर इंडियन पोस्टल द्वारे हे तुम्हाला पुस्तक उपलब्ध होईल. पुढचा प्रश्न आहे 59वा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो? कोकण, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा की पूर्व विदर्भ? आपलं उत्तर काय? पर्याय क्रमांक 4 पूर्व विदर्भ. भंडारा आणि गोंदिया तुम्हाला माहितीच आहे काय आहे? तलावांचा प्रदेश म्हणून आहे. बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 60, संजय गांधी नॅशनल पार्क कुठे आहे? मुंबई, चंद्रपूर, सातारा, गोंदिया. तर आपलं पर्याय क्रमांक 1 मुंबई. आणि मुंबईला हे कुठे आहे? संजय गांधी नॅशनल पार्क बोरिवली. बोरिवली या ठिकाणी काय आहे? संजय गांधी नॅशनल पार्क आहे. बरोबर आहे. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, त्याबरोबर एक लक्षात ठेवा, नॅशनल पार्क आले म्हणून 54वा टायगर रिझर्व ज्याला आपण म्हणतो व्याघ्र प्रकल्प हा कुठला आहे? राणी दुर्गावती, जो मध्य प्रदेशमध्ये, आणि मध्य प्रदेशात तो आता 7वा झालाय. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये 6 टायगर रिझर्व आहेत. ओके. गोबर गॅस 61वा प्रश्न काय? गोबर गॅस मध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो? मिथेन, इथेन, प्रोपेन, सोडियम. तर पर्याय क्रमांक ए आपलं 1 हे उत्तर आहे. मिथेन जो आहे हा मिथेन गोबर गॅस मध्ये जास्त प्रमाणात, मोठ्या प्रमाणात हाच वायू असतो मिथेन. हा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारला गेलेला आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 62वा, ग्रेट बॅरियर रीफ ही कोणत्या ठिकाणी आहे? जपान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया. तर ती कुठे आहे? ग्रेट बॅरियर रीफ ऑस्ट्रेलियामध्ये आहे. हे लक्षात ठेवा. ओके. जपान या ठिकाणी काय झालं होतं? G7 ची बैठक झाली होती. आता ती G7 ची बैठक जी आहे ही रोम, इटलीमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि यामध्ये पंतप्रधान मोदी हे हजर राहिले होते आणि तिसऱ्या कालखंडातला पहिला परदेश दौरा हा G7 चा होता. हे लक्षात ठेवा, म्हणून इथे मुद्दामून तुम्हाला सांगितलं. ओके. आणि दक्षिण कोरियाला AI ची बैठक झाली होती सिओल या ठिकाणी. AI ची दुसरी बैठक, पहिली बैठक ही इंग्लंडला झाली आणि दुसरी बैठक ही दक्षिण कोरियाला झाली आणि तिसरी आता कुठे होणार आहे? फ्रान्सला होणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 63वा, माजलगाव धरण उपविभाग गोदावरी नदीच्या उपनदीवर बांधलेले कोणतं? इंद्रावती, सिंदफणा, प्राणहिता, वैनगंगा. तर काय आहे? सिंदफणा. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे. प्राणहिता तुम्हाला माहिती आहे, जे तिन्ही संगम होतात वैनगंगा, पैनगंगा आणि वर्धा यांना आपण प्राणहिता म्हणतो. बरोबर आहे. आणि मग तो जाऊन सिरोंचाला गोदावरीला मिळतो. बरोबर आहे. वैनगंगेचा उगम कुठे आणि ती महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यातून येते हे तुम्ही मला सांगायचं आहे. बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न क्रमांक 64वा, सॅमसंग कंपनी कोणत्या देशाची आहे? जपान, दक्षिण कोरिया, चीन, भारत. तर ही आहे पर्याय क्रमांक 2 दक्षिण कोरियाची. काय आहे? दक्षिण कोरिया याची सॅमसंग कंपनी आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 65वा, राज्यसभेचे सभापती कोण असतात? स्पीकर, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान. त्याचं उत्तर आहे उपराष्ट्रपती. हे काय असतात? राज्यसभा जी आहे या राज्यसभेचे काय असतात? सभापती असतात. सध्या आपले उपराष्ट्रपती कोण आहेत? जगदीप धनखड 14वे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 15वे. बरोबर आहे. त्याचबरोबर स्पीकर आता 18व्या लोकसभेचे कोण झालेले आहेत? स्पीकर म्हणजेच जे सभापती आहेत ते कोण झालेले आहेत? ओम बिर्ला झालेले आहेत. बरोबर आहे. पंतप्रधान हा तिसरा कालखंड आहे नरेंद्र मोदी. जवाहरलाल नेहरू नंतरचा
कालखंड सर्वात जास्त हा यांचा आहे, म्हणजे सलग 3 वेळेला. चला पुढे जाऊया. इंटरपोल 66वा प्रश्न. इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? लंडन, लिओन, बर्लिन, न्यूयॉर्क. तर लिओन या ठिकाणी काय आहे? इंटरपोल याचं मुख्यालय आहे. आणि लिओन जे आहे हे फ्रान्समध्ये आहे, लक्षात ठेवा. बर्लिन कुठे आलं? जर्मनीमध्ये आलं. न्यूयॉर्क या ठिकाणी काय युनायटेड नेशन यांचं काय आहे मुख्यालय? ओके. चला पुढे जाऊया. 67वा प्रश्न. तुर्की सिरिया या भागात फेब्रुवारी 2023 मध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू इपिसेंटर हे कोणत्या ठिकाणी होता? गाझियानपेट, डेमॉस्क, इस्तानबुल, अंकारा. यापैकी पर्याय क्रमांक ए गाझियापेठ हे याचं उत्तर आहे. काय आहे? गाझियापेठ. प्रश्न क्रमांक 68वा. मार्च 2023 मध्ये पुणे येथे आर्मी चीफ यांचे एक कॉन्क्लेव्ह यामध्ये कोणत्या खंडातील देशांनी सहभाग घेतला होता? अमेरिका, आफ्रिका, युरोप, ऑस्ट्रेलिया. तर आफ्रिका हे याचं उत्तर आहे. आणि आफ्रिका युनियन हे G20चा सदस्य झालेला आहे, हे लक्षात ठेवा, ज्यामध्ये 55 देश आहेत. किती आहेत? 55 देश. आणि G7 जे आहे G20 G7 नाही G20 मध्ये कोण सहभागी झालाय? आफ्रिका हा खंड जो आहे हा आफ्रिका युनियन हा सहभागी झालाय आणि त्यामध्ये 55 देश आहेत. आणि आफ्रिका युनियनचं मुख्यालय जे आहे ते तुम्ही मला कमेंट्सद्वारे सांगायचं आहे. आणि आता G20 ची जी परिषद होईल ही परिषद ब्राझील या ठिकाणी होणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके. चला पुढचा प्रश्न घेऊया. तत्पूर्वी पोलीस भरती 2024 स्टिकर मराठीची 11वी बॅच, ज्या बॅचचं नाव आहे योद्धा बॅच, आणि या योद्धा बॅचची कोर्स फी काय? 2500. पण या 2500 मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे? तर दररोज 4 तास लाईव्ह लेक्चर 3 ते 4 महिने, रेकॉर्डेड लेक्चर 1 वर्षापर्यंत अमर्यादित वेळेत, स्पेशल PYQ 2 ते 3 वर्षाचे, दररोज टॉपिकनुसार MCQज उत्तरांसहित, आणि दररोज टॉपिकनुसार PDF ॲपमध्ये ई बुक विषयानुसार 10 ई बुक, चालू घडामोडी मासिक, त्रैमासिक आणि 6 मासिक हे तुम्हाला उपलब्ध होईल. 100 पेक्षाही सराव प्रश्न पत्रिका संच स्पष्टीकरणासहित, ऑल महाराष्ट्र रँकिंग, डाऊट सेशन ऑडिओ व्हिज्युअल वीकली तुम्हाला मिळणार आहे. आणि कोर्स संपल्यानंतर 10 लाईव्ह मॉक टेस्ट हे सर्वच्या सर्व तुम्हाला उपलब्ध आहे योद्धा बॅच मध्ये. 69वा प्रश्न. चाइल्ड हेल्पलाईनचा संपर्क क्रमांक कोणता आहे? 1098, 1008, 1082, 1086. तर यापैकी पर्याय क्रमांक ए हा 1098 हा चाइल्ड हेल्पलाईनचा संपर्क आहे. चला पुढचा प्रश्न. 70वा. महाराष्ट्र राज्याचा पहिला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर कुठे तयार होणार आहे? नागपूर, पुणे, सोलापूर की नवी मुंबई. तर ते कुठे होणार आहे? पुणे या ठिकाणी होणार आहे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चर क्लस्टर. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 71. महाराष्ट्र राज्यात जेल पर्यटन कोणत्या जेल पासून सुरुवात करण्यात आलेली आहे? येरवडा जेल पुणे, आर्थर रोड जेल मुंबई, तळोजा सेंटर जेल खारघर, नाशिक रोड सेंटर जेल. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 येरवडा जेल पुणे. आणि तुम्हाला माहिती आहे येरवडा करार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी जे रॅम्से मॅकडोनल्ड यांनी जातीय निवाडा यासाठी ब्रिटन मध्ये बोलवली होती, ज्याला गोलमेज परिषद या नावाने 1930, 31 आणि 32. आणि 1932 साली त्यांनी तो जाहीर केला. आणि त्याच वर्षी येरवडा जेलमध्ये गांधीजींना अटक केली होती आणि तिथेच त्यांनी उपोषण केलं. आणि येरवडा जेलमध्ये कारण मागासवर्गीयांसाठी काय केलं होतं? वेगळा मतदारसंघ हा गांधीजींना नको होता आणि तोच रॅम्से मॅकडोनल्ड यांनी जातीय निवाडाद्वारे दिला होता. आणि त्याचाच निषेध म्हणून त्यांनी उपोषण केलं होतं. आणि मग जो करार झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजींचा तो येरवडा ऐक्य करार या नावाने सुद्धा आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्यालाच पुणे करार असं सुद्धा म्हणतात. चला प्रश्न क्रमांक 72वा. माहीम किल्ला हा कधी बांधला गेला? 8वे शतक, 12वे शतक, 10वे की 14वे. त्याचं योग्य उत्तर आहे 12व्या शतकामध्ये हा माहीमचा किल्ला बांधला गेला. पुढचा प्रश्न आहे. भारताची पहिल्या क्लोन आहे ते ऍक्च्युली क्लोन देशी गीर गाईचं नाव काय आहे? गंगा, वीरा, विराटा, गिरिजा. तर ही काय आहे? गंगा. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न आहे.
प्रश्न क्रमांक 74, स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचं स्मारक कुठे आहे? नांदेड, जळगाव, पुणे, अहमदनगर. तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुणे या ठिकाणी उमाजी नाईक यांचं स्मारक आहे. प्रश्न क्रमांक 75, H3N8 विषाणूमुळे कोणत्या प्रकारचा आजार होतो? कोरोना, फूट अँड माउथ आजार, बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू. त्याचं योग्य उत्तर काय आहे? बर्ड फ्लू. ओके मित्रांनो, असे आपले प्रश्न क्रमांक 51 ते 75 आपले सामान्य ज्ञानाचे प्रश्न होते. याचं स्पष्टीकरणही सांगितलेलं आहे आणि उत्तरही सांगितलेले आहेत. तुमचे किती बरोबर आले ते कमेंट्सद्वारे नक्कीच मला सांगा. भेटूया पुन्हा एकदा. जय हिंद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पुणे शहर 2021 मधील पेपर बघत होतो. त्यामधील राहिलेले जे गणिताचे प्रश्न आहेत ते आपण सर्व बघणार आहोत. ठीक आहे, बघा प्रश्न क्रमांक 76, 60,325 या संख्येतील 6 ची स्थानिक किंमत ही 2 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? 6 ची स्थानिक किंमत 2 च्या किती पट आहे? बघा एकदम स्पीडने होणार आहे, आपल्याला कमी वेळात सॉल्व्ह करायचं. 6 ची स्थानिक किंमत किती येणार? 6 च्या पुढे किती अंक आहेत तेवढे शून्य देऊन टाका. किती आहेत? 4 अंक, 4 शून्य दिले. 2 च्या पुढे फक्त एकच अंक आहे, पट म्हटलं तर काय करायचे? भागिले. शून्यला शून्य गेला, बेत्रिक 6, 3 शून्य, म्हणजेच किती पट असणार ती? 3000 पट. ऑप्शन नंबर 1. क्लिअर? चला पुढचा 77 नंबर प्रश्न बघा. खालीलपैकी कोणती संख्या परिमेय संख्या नाही? परिमेय संख्या म्हणजेच काय? ज्या संख्येचं वर्गमूळ निघतं. आता बघा 196 चं वर्गमूळ निघतं 27/3. सगळ्यात पहिला 27 ला 3 ने भाग दिला किती? 9. 9 चं वर्गमूळ निघतं. 5 ने 45 ला भाग दिला 15. 15 चं वर्गमूळ निघत नाही. 5 9 45. 9 चं वर्गमूळ निघतं पण वर्गमुळात 8 ह्याचं वर्गमूळ निघत नाही, म्हणजे ही परिमेय संख्या नाही. कळलं? जर अपूर्णांकात असेल तर पहिला भाग द्यायचा, नंतर त्याचं वर्गमूळ काढायचं. जर वर्गमूळ निघत असेल तर ती परिमेय संख्या, वर्गमूळ निघत नाही तर ती अपरिमेय संख्या किंवा परिमेय संख्या नाही. क्लिअर? पुढचा 78 नंबर प्रश्न बघा. 1 चा घन अधिक 2 चा घन अधिक 3 चा घन अधिक 4 चा घन याचप्रमाणे 9 चा घन बरोबर किती? आता प्रत्येक संख्येचा घन करत बसलं त्यांची बेरीज करायची वेळ लागेल. तर जर क्रमवार संख्या असतील, 1 पासून सुरुवात असेल तर त्याचा घन करायची ट्रिक आहे शेवटची संख्या गुणिले त्याच्या पुढील संख्या छेद 2 आणि नंतर जे उत्तर येईल त्याचा वर्ग. मग इथं 2 ने भाग दिला, 2 पंचे 10, 9 पाचा 45, 45 चा वर्ग, 5 ही शेवटी 25 लिहिले. राहिलेली संख्या त्याच्या पुढील संख्या यांचा गुणाकार, 4 पंचे 20. किती आलं? 2025. ऑप्शन नंबर 2. समजले? क्लिअर? थोडं फास्टच होणार आहे. क्लिअर? पुढे बघा 79 नंबरचा प्रश्न. ताशी 5 किलोमीटर वेगाने जाणारी एक रेल्वे एक पूल 15 मिनिटात ओलांडते तर पुलाची लांबी मीटर मध्ये किती? बघा रेल्वे टॉपिक मधला प्रश्न आहे. आपल्याला जर अंतर काढायचं असेल तर अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 5/18. परंतु वेळ हा सेकंदामध्ये आणि वेग हा किलोमीटर प्रति तास मध्ये पाहिजे. पण वेळ जर मिनिटात दिला असेल तर आपल्याला त्याला सेकंदात कन्वर्ट करायला लागेल. 1 मिनिट बरोबर 60 सेकंद, मग 15 मिनिटं बरोबर काय? 15 गुणिले 60 करा. वेग किती इथं? 5 गुणिले 15 मिनिटं त्याचे सेकंद केले म्हणून केले गुणिले 60, किंवा डायरेक्ट तुम्ही 15 90 900 सेकंद लिहिले तरी चालेल. गुणिले काय लिहायचंय? 5/18. आता काय करा? भाग द्या. 6 त्रिक 18, 6 10 100, 3 1 3, 3 5 15. आता राहिलेल्या सर्व अंकांचा गुणाकार करा. 5 वजा 25, 25 5 125, 125 गुणिले 10, 1250. हे असणार एकूण अंतर. कळलं? या एकूण अंतर इथं काही रेल्वेचं अंतर दिलेलं नाही, मग हे डायरेक्ट त्या पुलाचं अंतर असणार 1250. कळलं? कारण इथं जर रेल्वेची लांबी दिली असती तर रेल्वेची लांबी आपण इथं वजा केली असते. कळले सर्वांना? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. 80 नंबर प्रश्न आहे. एका क्रिकेटपटूने 6 सामन्यात अनुक्रमे 42, 156, 59, 93 आणि 0 49 अशा धावा केल्या. त्याने 7व्या डावात किती धावा कराव्यात? म्हणजे त्याची सरासरी 7 डावांची किती होणार? 87.
मग सगळ्यात आधी आपल्याला एकूण धावा काढायच्यात. सरासरी आहे 87. एकूण 7 सामने खेळला किती धावा होणार? 7 7 49, 7 8 56 आणि 4 60, 609 धावा होणार. आता ह्या सर्व 6 डावात किंवा सामन्यात त्यांनी जेवढ्या धावा केल्या त्या सगळ्यांची बेरीज करा आणि ह्याच्यातून वजा करा. करा बेरीज. 42, 156, 59, 93, 0 आणि 49. बेरीज करा. 9 6 15 2 17, 17 3 20, 20 9 29, 4 2 6, 6 9 15, 15 5 20, 20 5 25, 25 4 29, 2 हातचे 2 आणि 1 3. किती आली बेरीज? 399. मग 609 मधून 399 वजा करा. किती आलं? 9तून 9 0, 10तून 9 गेला 1 1 हातचा, 6तून 4 गेले 2. म्हणजे त्याने 7व्या सामन्यात किती धावा कराव्या लागतील? तर 210 धावा कराव्या लागतील, रन करावं लागतील. कळले सर्वांना? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. 81 नंबर. 21 मजूर 26 बाहुल्या 8 दिवसात बनवतात तर 42 बाहुल्या 3 दिवसात बनवण्यासाठी किती मजूर लागतील? बघा, काळकाम वेगवरचा प्रश्न असेल तर काय करायचं? पहिल्याचं काम दुसऱ्याला, दुसऱ्याचं पहिल्याला. आता पहिल्याचं काम किती आहे? 56 बाहुल्या बनवायचं. दुसऱ्याचं काम 42 बाहुल्या. मग दुसऱ्याचं काम पहिल्याला लिहून टाका. पहिलं काय आहेत? 21 मजूर गुणिले 8 दिवस गुणिले काम किती आहे? 42. दुसऱ्याचं काम लिहिलं पहिल्याला. आता पहिल्याचं काम, पहिले किती मजूर आहेत? मजूर आपल्याला काढायचे. दिवस किती आहेत? 3. किती बाहुल्या आहेत? 56. भाग द्या आता. 3 1 3, 3 7 21, 7 1 7, 7 8 56. 8 ला 8 गेले, किती राहिले? 42. मग 42 काय असणार? मजूर. किती मजूर लागतील? 42 मजूर लागतील. कळले? क्लिअर? काळकाम वेग मध्ये काय करायचं? फक्त पहिल्याचं काम दुसऱ्याला, दुसऱ्याचं काम पहिल्याला. दिवस, मजूर, वेळ, तास जो पण असेल याच्यामध्ये चेंजेस करायचे नाही. कळले? क्लिअर? चला पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न नंबर 82. खालीलपैकी लहान व मोठा अपूर्णांक कोणता? लहान व मोठा अपूर्णांक शोधायचा आहे. आता इथं जर तुम्ही भाग देत बसाल तर वेळ जाईल. तरी तुम्हाला शॉर्टकट मध्ये भाग सांगतो. जर 15 ला 29 ने भाग दिला तर येणार 0.517. जर 13 ला 25 ने भाग दिला तर येणार 0.520 किंवा 52. जर तुम्ही 17 ला 33 ने भाग दिला तर येणार 0.515. जर तुम्ही 27 ने 14 ला भाग दिला तर येणार 0.518. कळलं? आता तुम्हाला सगळ्यात पहिला कोणता अपूर्णांक लिहायचा? लहान. मग लहान कोणता दिसतोय? 0.515. मोठा कोणता दिसतोय? 0.52 किंवा 520 हा असणार मोठा. म्हणजे काय येणार? 3 आणि 2. 3 आणि 2 ऑप्शन नंबर 3. कळलं? किंवा तुम्हाला एक कन्सेप्ट सांगून देतो बघा. जर तुम्ही नीट व्यवस्थित बघितलं, बघा 15 दुने 30, 1 कम 29, 13 दुने 26, 1 कम 25, 17 दुने 34, 1 कम 33, 14 दुने 28, 1 कम 27. कळलं? म्हणजेच थोडक्यात काय, जो छेद आहे तो अंशाच्या दुपटीपेक्षा 1 ने कमी आहे. अशा वेळेस जर छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 1 ने कमी आहे, अशा वेळेस जो तुम्हाला अपूर्णांक लहान दिसतो, जो अंशछेद लहान तो अपूर्णांक सगळ्यात मोठा आणि जो अंशछेद मोठा तो अपूर्णांक सगळ्यात लहान. उलट. आता जर तुम्ही नीट बघितलं, बघा ह्याचा अंशछेद लहान आहे, हा असणार सगळ्यात मोठा या चौघांपैकी. आणि ज्याचा अंशछेद मोठा दिसतोय, हा ना, 13 14 15 पेक्षा मोठा, 17, तर हा असणार अपूर्णांक सर्वात लहान. ही झाली बेसिक कन्सेप्ट. कळले सर्वांना? जर अशाच तुम्हाला कन्सेप्ट पाहिजे असेल तर आपले बॅच लावून टाका. तिथं सर्व कन्सेप्ट क्लिअर होऊन जातात. क्लिअर? पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. 35 आणि 1 36, 36 भागिले 2 गुणिले 35, 2 ने भाग दिला किती आले? 18. यांचा गुणाकार केला, गुणाकार किती येणार? 630. ऑप्शन नंबर 1. कळलं? समजलं सगळ्यांना? पुढचा प्रश्न बघा.
84 नंबर, वडील आणि मुलगा यांच्या वयात ए वजा बी आहे, यांच्या वयातील फरक असेल, अंतर असेल ए वजा बी, तर आणखीन 10 वर्षानंतर त्यांच्या वयातील अंतर किती असेल? आणखी 10 वर्षानंतर. बघा, वयवारी टॉपिक मधला प्रश्न आहे. जर वयातील अंतर असेल किंवा फरक असेल, तो 10 वर्ष आधी, 10 वर्षानंतर, कितीही वर्षानंतर, किती वर्ष आधी, फरक मध्ये काही चेंज होत नाही. कारण एक वाढतो, दुसरा पण वाढणारच, तेवढाच पटीने वाढणार, तेवढाच वर्षाने वाढणार, मग त्यांच्यातलं अंतर नेहमी समान राहणार. म्हणजे त्यांच्यातला फरक नेहमी किती असणार? ए वजा बीच. कळलं? समजलं सगळ्यांना? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, 85 नंबर प्रश्न आहे. 3 भावांच्या आजच्या वयांची बेरीज 42 वर्ष आहे. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2:3 असे होते, तर सर्वात लहान भावाचे आजचे वय किती? बघा, एक्स वापरायचं नाही. तुम्हाला जे गुणोत्तर दिलं ना, तिथपर्यंत त्यांचं वय खेचत आणायचं. वयांची बेरीज आहे 42, पण ही कधीची? आजची. गुणोत्तर कधीचं दिले? 10 वर्षापूर्वीचं. मग 10 वर्षापूर्वी तिघांचे 10-10 वर्ष काय असणार? कमी असणार. मग ते तिघांचे 10-10 वर्ष कमी केले, किती आलं? 12. म्हणजे 10 वर्षापूर्वी तिघांच्या वयांची बेरीज किती असणार? 12 वर्ष. मग तिघांची बेरीज, मग तिघांच्या गुणोत्तराची बेरीज करा. 3 आणि 2 5 आणि 1 6. 12ला 6ने भाग दिला, 6 दुने 12, एक भाग बरोबर किती आलं? 2. लहान विचारलं काय? लहान भावाचे वय. लहान भावाचा भाग किती आहे? 1. मग किती येणार? बे एक बे. पण 2 हे जे वर्ष आहे हे कधीचं असणार? 10 वर्षापूर्वीचं. आपण बेरीज कोणती घेतली? 10 वर्षापूर्वीचं. वय पण त्याचं कोणतं येणार? 10 वर्षापूर्वी. 10 वर्षापूर्वी त्याचं किती आहे? वय 2. विचारलं काय? आजचे वय. मग काय करायला लागेल? 2 अधिक 10 किती आले? 12 वर्ष. म्हणजे लहान भावाचं आजचं वय किती असणार? 12 वर्ष. ऑप्शन नंबर 3. समजलं सगळ्यांना? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, 86 नंबर प्रश्न आहे. एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 15 किलोमीटर वेगाने पोहतो. जर प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर असेल, तर त्या व्यक्तीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती असेल? बघा, बोट आणि प्रवाह यामधील प्रश्न आहे. आता कन्सेप्ट काय आहे? प्रवाहाच्या दिशेने समजा हा प्रवाह आहे मध्ये, ठीक आहे. बघा, इथं स्थिर पाण्यात, इथं असणार स्थिर पाणी, हा असणार प्रवाह, आणि इकडं असणार प्रवाहाच्या दिशेने, इकडं येणार प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. आता जो स्पीड दिलाय, जो वेग दिलाय, तो प्रवाहाच्या दिशेने दिलाय 15. आता प्रवाहाच्या दिशेने म्हणजे पाणी काय करते? 3 किलोमीटर त्याला पुढे ढकलते. मग जर प्रवाह नसेल, पाणी स्थिर असेल, संथ पाण्यामध्ये, त्याचा वेग किती येणार? 12 किलोमीटर. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे पाणी काय करणार? अजून त्याला 3 किलोमीटर मागे ढकलणार. मग 12 वजा 3 किती आलं? 9. मग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने त्याचा वेग किती असणार? 9 किलोमीटर प्रति तास. बघा, इथं कोणतंही सूत्र वापरायचं नाही, काय नाही. बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. समजलंय? क्लिअर का? पुढचा प्रश्न बघा, 87 नंबर. एक हौद एका नळाने 6 तासात भरतो, दुसऱ्या नळाने 8 तासात रिकामा होतो. दोन्ही नळ एकदम सुरू केले तर किती वेळात तो हौद भरेल? ऑप्शन बघा, 28, 24, 40 आणि यापैकी नाही. ज्यावेळेस भरतो त्यावेळेस प्लस करायचं, रिकामा होतो तर मायनस करायचं. बघा, 6 आणि 8 या दोघांचा काढला लसावी, किती आला? 24. 6 चोक 24, 8 त्रिक 24. एका तासामध्ये हा नळ भरतोय 4 लिटर पाणी, आणि दुसरा नळ काय करतोय? 3 लिटर कमी करतोय, कारण तो रिकामा करतोय. मग असं एका तासात 4 लिटर भरत असेल, 3 लिटर कमी होत असेल, म्हणजे एका तासात किती लिटर भरेल? फक्त 1 लिटर. भरायचे किती? अजून एकूण 24 लिटर. मग किती तास लागल? 24 तास लागल. एका तासाला होते 1 लिटर. 24 लिटर भरण्यासाठी 24 तास. कळले? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, 88 नंबर. एका किल्ल्यावर 1200 सैनिकांना 60 दिवस अन्न पुरते. 30 दिवसानंतर 300 सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आलेत, तर अन्न किती दिवस पुरेल? बघा, अशा प्रकारचा प्रश्न असेल, एकदम सोप्या पद्धतीने काढायचा. पहिले काढायचं एकूण अन्न. 1200 सैनिक होते
60 दिवस अन्न पुरत होतं म्हणजे 72,000 एकूण अन्न होतं. 30 दिवसानंतर आले 300 सैनिक, पण 30 दिवस हे 1200 सैनिक शांत बसले असेल का? हल्ला असेल त्यांनी. ह्या 1200 सैनिकांनी 30 दिवसात किती अन्न संपवलं? 12 त्रिक 36, 30 36,000 अन्न संपवलं. आता 72,000 पैकी 36,000 अन्न संपलं, शिल्लक अन्न किती राहिलं? 36,000 हे राहिलं शिल्लक. आता शिल्लक राहिलं, पण त्यावेळेस काय झालंय? पहिले 1200 सैनिक होतेच, 300 अजून आले. टोटल किती सैनिक झाले आता? 1500 सैनिक. मग 36,000 अन्न 1500 सैनिकांना किती दिवस पुरेल? 2 शून्य गेले 2 शून्य, 15 दुने 30, 6 उरले 15 चोक 60. शिल्लक अन्न त्या सर्व सैनिकांना किती दिवस पुरेल? तर 24 दिवस पुरेल. कळले सर्वांना? किती दिवस पुरेल? 24 दिवस. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, 89 नंबर. जर 4 माणसे 20 दिवसात 3,600 रुपये कमवतात, तर 10 माणसे 20 दिवसात किती रुपये कमवतील? बघा, दिवस समान आहेत. दिवस समान असेल तर जेवढी माणसं वाढतील तेवढे रुपये सुद्धा वाढतील. बघा, इथं जर तुम्ही बघितलं दोन्ही ठिकाणी दिवस समान आहे, मग इथं मी लिहितो माणसे, इथं लिहितो रुपये. मग 4 माणसे किती रुपये होते? 3,600. तर 10 माणसांना किती रुपये भेटतील? तर माणसांची संख्या वाढली, रुपयांची संख्या सुद्धा वाढणारच. मग इथं काय करायला लागेल तुम्हाला? एक घटक वाढतो, दुसरा घटक पण वाढतो, म्हणजे काय? इथं समचल. एक घटक वाढला, दुसरा वाढतो म्हणजे समचलन. समचलनात काय करतो आपण? तिरकस गुणाकार. करा तिरकस गुणाकार. 3,600 गुणिले 10 भागिले 4. 4 9 36, 9 वर 3 शून्य, म्हणजेच त्या 10 माणसांना 20 दिवसात किती रुपये भेटेल? तर 9,000 रुपये मिळेल. ऑप्शन नंबर 1. कळले सर्वांना? क्लिअर? बघा, 90वा प्रश्न बघण्याआधी पोलीस भरती 2024 साठी बघा, ऑनलाईन प्रॅक्टिस मॉक टेस्ट 99 रुपये मंथली. ज्याला पाहिजे असेल लावू शकता. यामध्ये तुम्हाला दररोज 25 प्रश्न भेटणार आणि शेवटी तुम्हाला 100 मार्काची टेस्ट भेटणार. म्हणजे तुमचा दर हप्त्याचा शेड्यूल फिक्स असणार. सोमवारी मराठी, मंगळवारी बुद्धिमत्ता, बुधवार सामान्य, गुरुवार अंकगणित, शुक्रवार चालू घडामोडी आणि शनिवारी मात्र 100 मार्काचा पेपर असेल. म्हणजे इथं तुमचा टायमिंग पण तुम्हाला कळेल आणि कोणत्या विषयाचे, कोणत्या टॉपिकचे आपले किती मार्क जातात, किती प्रश्न चुकतात, त्यासाठी एकदम बेस्ट. ज्याला पाहिजे असेल घेऊ शकता. नक्कीच फायदा होईल. आणि त्याचप्रमाणे आपला खाकीचा महासंग्राम सिरीज ऍप मध्ये तुम्ही कसे बघाल? जे आपले खाकीचा महासंग्राम सिरीज चालू आहे, ज्याचं काही लेक्चर मिस झाले असेल, काही लेक्चर भेटत नसेल नीट, तर त्यांच्यासाठी खास आपला टिक्कर मराठी ऍपवर फ्री कोर्स या ऑप्शन मध्ये महाराष्ट्र पोलीस भरती या ऑप्शन मध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या विषयाचं बघायचंय त्या विषयाचं क्लिक करायचं. नंतर खाकीचा महासंग्राम तुम्हाला व्हिडिओ पण भेटेल, बाजूलाच PDF सुद्धा भेटेल. हे एकदम फ्री मध्ये, एकदम फ्री. ठीक आहे? आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचंय? टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करायचं आहे. भरपूर तुम्हाला फ्री मध्ये मटेरियल भेटेल आणि त्याचप्रमाणे टेलिग्रामला सुद्धा जॉईन करून घ्यायचंय. पोलीस भरती बद्दल जी पण काही अपडेट असेल ती तुम्हाला इथे लगेच भेटून जाईल. ठीक आहे? पुढे बघणार आहोत 90वा प्रश्न. रमेशने 2% दलाली देऊन गणेशकडून 2 लाख रुपयांना एक कार विकत घेतली, तर त्याला कार एकूण किती रुपयांना मिळाली? 2 लाख रुपये तर त्या कारची किंमत होती, पण त्यांनी दलालामार्फत घेतले. दलालांनी 2% घेतले. मग रमेशला 2% त्या 2 लाखावरती द्यावं लागतील. म्हणजे त्याचे 2 लाखापेक्षा जास्त पैसे लागतील. किती लागतील जास्त? 2 लाखाचे 2% काढले, किती आले? 2 शून्य गेले, 2 दुने 4, त्याच्यावरती 3 शून्य, म्हणजे 4,000 रुपये काय जाणार? त्याचे जास्त जाणार आहे. म्हणजेच त्याला किती रुपयाला भेटेल? ती 2,04,000 रुपयाला. ऑप्शन नंबर 2. कळलं? 2,04,000 रुपये त्यांना द्यावं लागेल. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. 1,000 रुपये मुद्दलाचे दर साल दर शेकडा 10% दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?
तर बघा, तुम्हाला चक्रवाढ व्याज काढायचं असेल 2 वर्षाचं, 3 वर्षाचं, 4 वर्षाचं, तर बघा गुणोत्तराने काही सेकंदात येईल तुम्हाला. 3 वर्ष आहे, गुणोत्तर लक्षात ठेवायचं. 1. 10% असेल ना, 1 शून्य कट करायचं फक्त. काय करायचं? 1 शून्य कट. 1000 आहे, 1000चे 10% किती आले? 100. 100चे 10% काढायचे आता. किती? 10. 10चे 10% 1. आता यांचा गुणाकार करा आणि बेरीज करा. 3 गुणिले 100 300. 3 गुणिले 10 30. 1 गुणिले 1 1. करा सगळ्यांची बेरीज. किती आली? 331. बघा काही सेकंदात आलं. तर आपल्याला दुसरं वेगळ्या पद्धतीने करायला गेलं जास्त वेळ लागेल. बघा पोलीस भरतीला तुम्हाला कोणत्या स्टेपनी सोडवलं ते कोणी बघत नाही. योग्य उत्तराला मार्क आहे. किती कमीत कमी तुम्ही योग्य उत्तर काढताय त्याला महत्व आहे, त्याला मार्क आहे. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, एक वस्तू 2000 रुपयांना विकल्याने 20% तोटा होतो, तर ती 2800 ला विकली तर शेकडा नफा किती? बघा नफा तोटा या टॉपिक मधला प्रश्न आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितले, इथं फक्त लक्षात ठेवायचंय खरेदी किंमत नेहमी 100%. तर बघा 2000 ला विकली त्यावेळेस काय झालंय? 20% तोटा, म्हणजे ही रक्कम किती असणार? 80%. बरोबर. आता 2800 ला विकली तर किती टक्के नफा होईल? काय करायचं इथं? तिरकस गुणाकार. 2800 गुणिले 80 भागिले 2000. 1 2 3 शून्य गेले, 2 ने भाग दिला किती आले? 14. 14 8 12 वर्ष. किती आले? 112%. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं याच्यामध्ये 100% काय असणार? खरेदी किंमत. वरची काय असणार? जर 100 पेक्षा जेवढे जास्त असेल तेवढा टक्के नफा, जर 100 ला जेवढे कमी आले असते तेवढा टक्के तोटा झाला. 112 म्हणजेच 12% नफा. जर इथं उत्तर आलं असतं 88%, 88 आलं असतं म्हणजे इथं झाला असता 12% तोटा. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, सोडवा. वर्गमुळात x अधिक y त्याचा वर्ग बरोबर किती? वर्गमुळात एखादी कोणतीही संख्या असेल आणि त्या संख्येचा जर वर्ग असेल तर उत्तर नेहमी तीच संख्या येते. कोणती संख्या? x अधिक y. ऑप्शन नंबर 2. कळलं? वर्गमुळात एखादी संख्या असेल त्या संख्येचा वर्ग असेल तर वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल होऊन डायरेक्ट फक्त तीच संख्या येते. क्लिअर? जास्त तुम्हाला जर अजून डीप मध्ये पाहिजे असेल तर त्यासाठी मग आपली बॅच जॉईन करा. त्याच्यामध्ये संपूर्ण डिटेल मध्ये सांगितलं जाईल ते कसं काय कट होतं आणि काय होतं. समजलं? वर्ग वर्गमूळ घातांक या टॉपिक मध्ये आपलं क्लिअर होऊन जातं. पुढचा प्रश्न बघा, 94 नंबर प्रश्न. एका पिशवीमध्ये 120 नोटा असून त्यांची किंमत 3600 रुपये आहे. पिशवीमध्ये काही 50 रुपयाच्या आहेत आणि काही 20 रुपयाच्या नोटा आहेत, तर 20 रुपयाच्या नोटा किती? आता तुम्ही ऑप्शनवर हा प्रश्न सोडवला काही सेकंदात सुटेल. फक्त प्रश्नामध्ये दिलेलं काय विचारलं काय हे समजून घ्या. एकूण नोटांची संख्या किती आहे? 120. आता तुम्हाला विचारलं काय 20 रुपयाच्या नोटा, म्हणजे दिलेले जे ऑप्शन आहेत ते असणार 20 रुपयाच्या नोटा. जर आपण 20 रुपयाच्या नोटा जर 80 पकडल्या, 20 रुपयाच्या नोटा जर 80 पकडल्या, राहिल्या किती? एकूण होते 120, राहिल्या किती असणार? 40 नोटा. त्या कितीच्या असणार? 50च्या. यांचा गुणाकार करून बेरीज करा. 82 16 5 चोक 20. यांची बेरीज केली किती आले? 3600 रुपये आले. 3600 बेरीज आली 120 नोटांची, म्हणजे इथं 20 रुपयाच्या किती नोटा असणार? तर 80 नोटा असणार. ज्यांची बेरीज 3600 येणार तो ऑप्शन बरोबर. बाकी तुम्ही कोणताही ऑप्शन टाकून बघा उत्तर येणार नाही. 80 नोटा परफेक्ट. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, 95 नंबर. मुंबई ते बेळगाव 590 किलोमीटर अंतर एकाच वेळी 7 वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या एसटी गाड्या यांचा वेग अनुक्रमे 48 किलोमीटर व 70 किलोमीटर आहे. दोघांच्या भेटीच्या वेळी बेळगावहून निघालेल्या गाडीने किती अंतर कापल्याचं? एकूण अंतर किती आहे? 590. आता गाड्या 7 वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघाल्या तर वेगांची काय होते? बेरीज. मग करा बेरीज. 70 आणि 48 किती झाली? 118.
मग एका तासात किती किलोमीटर अंतर कव्हर होते? 118. मग 590 जाण्यासाठी किती वेळ लागेल? 5 तास. किती वेळ लागेल? 5 तास. 5 तासात त्या दोन्ही गाड्या एकमेकांना भेटतील. मग जी बेळगाववरून गाडी निघाली तिचा वेग किती आहे? 70. कारण पहिली मुंबई म्हणजे मुंबईचा वेग असणार 48. बेळगाववरून नंतर आहे तिचा वेग असणार 70. मग एका तासाला 70 जाते तर 5 तासात किती किलोमीटर अंतर कापल ती? 7 35 350 किलोमीटर. ऑप्शन नंबर 2. समजलं सगळ्यांना? क्लिअर? चला शेवटचे 5 प्रश्न राहिलेले आहेत. ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी 220 मीटर लांबीची आगगाडी एक पूल 36 सेकंदात पार करते तर पुलाची लांबी किती? पुलाची लांबी काढायची म्हणजेच काढायचे अंतर. मग अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 5/18. वेग किती इथं? 60. वेळ किती लागतोय? 36 सेकंद गुणिले 5/18. 18 × 18 18 दुने 36 5 दुने 10 10 गुणिले 60 किती आला? 600. हे 600 मीटर असणार एकूण अंतर. त्याच्यातून तुम्हाला 220 मीटर लांबीची आगगाडी आहे. 220 मायनस केलं किती राहिलं? 380. 80 ने 20 100 100 आणि 200 300 300 300 600 म्हणजे 380 मीटर लांबीचा काय असणार? तो पूल असणार. ऑप्शन नंबर 1. वजाबाकी चुकवायची नाही, वजाबाकी बरोबर करायची. भरपूर जण इथं 280 380 मध्ये कन्फ्युज होतात. कळले? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. एका डब्यात काही चॉकलेट आहेत. 12 मुलांना प्रत्येकी सारखे वाटले चॉकलेट तर 8 चॉकलेट उरतात. जर डब्यातील 14 मुलांना सारखे वाटले चॉकलेट तर 10 चॉकलेट उरतात. तर त्या डब्यात एकूण किती चॉकलेट असतील? बघा हा प्रश्न तुम्हाला लसाई मसाई पद्धतीने काढता येईल. आता लसाई मसाई पद्धतीने काढायचे. किती किती मुलांना वाटायचे? 12 आणि 14. मग यांचा काढा लसावी. 12 आणि 14 बेस 12 बेस 14 7 42 42 दुने 84. किती आला लसावी? 84. आता 84 आला. त्यांची बाकी समान आहे का? एकाची किती बाकी उरते? 8. एकाची 10. बाकी समान नाही. फरक समान आहे का बघा? 12 आणि 8 मध्ये 4चा फरक, 14 आणि 10 मध्ये 4चा फरक. मग जर फरक समान असेल तर फरक काय करायचा? मायनस. 84 मधून 4 गेले किती राहिले? 80. किती असणार चॉकलेट टोटल? 80. बघा 12 मुलांना जर 6 चॉकलेट वाटले, 12 × 72 80 मधून 72 गेले, 8 चॉकलेट उरतील. जर 14 मुलांना प्रत्येकी 5 चॉकलेट वाटले, 14 × 5 = 70, टोटल किती? 80. 10 चॉकलेट उरतील. उरले का 10 चॉकलेट? 12 मुलांना 6 वाटले तर 8 उरतात. 14 मुलांना 5 वाटले तर 10 उरतात. म्हणजे टोटल किती असणार चॉकलेट इथं? 80 चॉकलेट असणार. समजलंय? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. एका वसतिगृहात 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसांचा खर्च 5,000 रुपये आहे. तर त्याच वसतिगृहात 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसांचा खर्च किती होईल? बघा 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसांचा खर्च 5,000. 20 गुणिले 10 करा बरोबर किती आहे? 5,000. म्हणजेच 200 समजा इकडे मी दिवस लिहितो. 200 बरोबर किती आहे? 5,000. तर इथं 32 गुणिले 7 करा. 32 गुणिले 7 7 दुने 14 7 × 21 आणि 22 224 बरोबर किती? मग 200 विद्यार्थी किंवा दिवस असतील. 200 दिवसांचा खर्च किती? 5,000. तर 224 दिवसांचा खर्च किती? एकदम सोपे आपल्या बेसिक पद्धतीने काय करायचं? इथं तिरकस गुणाकार 224 गुणिले 5,000 भागिले 200. 2 शून्य गेले 2 शून्य गेले. 2 ने भाग दिला. 2 1 2 2 1 2 2 2 4 करा गुणाकार. 0 0 लिहिला. 5 दुने 10 1 हातचा 5 1 5 आणि 1 6 5 1 5 किती आला खर्च? 5,600 रुपये. ऑप्शन नंबर 4. इथं तुम्हाला दिसतच असेल 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसांचा खर्च 5,000 आहे. विद्यार्थी संख्या वाढली तर इथं खर्च सुद्धा वाढणार आहे. 5,000 पेक्षा फक्त ऑप्शन नंबर 1च शेवटचाच मोठा आहे. कळले सर्वांना? क्लिअर? चला शेवटचे 2 प्रश्न राहिलेले आहेत. राम दरमहा 300 रुपयांची बचत करतो तर 6 वर्षात तो किती बचत करेल?
दरमहा म्हणजे प्रत्येक महिन्याला करतो 300ची बचत. 6 वर्षात किती येणार महिने? 6 गुणिले 12 किती झाले? 72. हे झाले महिने. महिन्याला किती करतोय? 300ची. मग 72 गुणिले 300, 2 शून्य लिहिले, 3 दुणे 6, 3 7 21. किती बचत करेल तो? टोटल 21,600 रुपये बचत करेल 6 वर्षामध्ये. कळले? क्लिअर? चला शेवटचा प्रश्न राहिला. 100वा प्रश्न. एका शाळेत 20 मुलांपैकी 4 मुलांना प्रत्येकी 1 सफरचंद खाल्ले, तिघांनी प्रत्येकी 1 संत्री खाल्ली व दोघांनी 2-2 केळी प्रत्येकी खाल्ली, तर त्यापैकी किती मुलांनी फळे खाल्ली? बघा प्रश्न वाचल्या वाचल्या तुम्हाला असं वाटेल सोडवायचा कसा? ह्याच्यात काय आहे? मुलं किती आहेत टोटल? 20 मुलं आहेत. त्यांनी विचारलं काय? किती मुलांनी फळे खाल्ली? कोणती फळे खाल्ली विचारलं नाही, पण किती मुलांनी खाल्ली? पहिलं काय सांगितलं बघा, 4 मुलांनी सफरचंद खाल्लेत, नंतर तिघांनी पण संत्री खाल्लीत, म्हणजे 3 जणांनी अजून काढले, अजून दोघांनी खाल्लीत, म्हणजे टोटल किती जणांनी खाल्ली? 4 आणि 3 7 आणि 2 9. 9च मुलांनी फळे खाल्ली, बाकी 11 मुलांनी खाल्लीच नाही. कळलं? म्हणजे इथं किती मुलांनी फळे खाल्लेली असेल? तर 9 मुलांनी फळे खाल्ली. ऑप्शन नंबर 2. समजलं सगळ्यांना? क्लिअर? तर बघा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे. पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपले लिंक शेअर करायचे. जाता आता ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करून जायचे आणि कमेंट सुद्धा करायचे. कसे वाटले हे नवीन आपले उपक्रम? कसं वाटलंय पेपर सोल्युशन? जे पण काही तुमच्या मनात असेल ते बिंदास कमेंट करून टाका. ठीक आहे? चला मग आज आपण इथेच थांबूया. भेटूया नवीन पुढच्या अजून नवीन प्रश्नपत्रिकेच्या सोल्युशन मध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर आणि जय हिंद.